आपण बरं का ज्या किल्ल्यावरती आलोय ना त्या किल्ल्याचं नाव आजचं धर्मवीरगड आहे. यापूर्वीचं म्हणजे निजामशाहीतल्या काळातलं नाव आहे काय होतं माहिती का? तर पांडे पेडगावचा भुईकोट एवढंच नाव. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला. पुढं हा किल्ला म्हणजे विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल बादशाह दिल्ली आग्र्याचा त्यांनी काय केलेले आहेत, अहमदनगरच्या निजामशाहीच्या 2 वाटण्या केल्यात. त्याच्यामध्ये हा किल्ला मुघल बादशाहकडे गेला आणि शहाजहान बादशाहकडून पुढे त्याचा मुलगा औरंगजेबाकडे गेलेला असताना औरंगजेबाचा दूध भाऊ इथं आलाय. तर दूध भाऊ इथं आल्यानंतर त्याचं नाव होतं बहादूरशाह कोकलताश. बहादूरशाह कोकलताश याच्या स्वतःच्या नावावरून त्यांनी या किल्ल्याला नाव काय दिलंय पुढं बहादूरगड असं दिलेलं आहे. परंतु काही वर्षापूर्वी 2007-8 मध्ये या ठिकाणी शिवशंभू भक्तांनी मिळून या किल्ल्याचं नामांतर धर्मवीरगड केलंय. ते का केलंय तर धर्मवीर संभाजी महाराजांशी हे नाव निगडीत आहे म्हणून केलेलं आहे. आता आपण जो किल्ला पाहतोय ना हा साधारण किती म्हणजे मोठा असेल तर साधारण 110 एकर जागा आहे आतमध्ये. त्याला आता आपण पाहतो तशा प्रकारच्या महिरत दिसतात ना तर साधारण कशा येतात ह्या दिसतात समोरच्या तर अशा जवळजवळ 11 वेशी आणि 12 एक दिंडी दरवाजा चोर दरवाजा अशा प्रकारची रचना आहे किल्ल्याची. किल्ल्यामध्ये काय होतं पूर्वी तर 52 पेठामधून जो सोन्या चांदीचा दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा व्यापार चालायचा ना तो ह्या किल्ल्यावरून चालायचा. असा हा किल्ला आहे. ह्या किल्ल्याचा आपण इतिहास ऐकत असतानाच त्याचबरोबर इथलच्या वास्तू पाहणार आहोत. या ठिकाणी आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक मंदिरं पाहिजेत. अतिशय पुरातन अशी मंदिरं पाहिजेत. साधारण 1500 वर्ष जुनी अशी मंदिरं आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर अशा प्रकारचा हा किल्ला पाहत असताना आपण आता दारातच चपेटदान मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. खरं तर ही लंकिनी आहे. म्हणजे लंकेवरती ज्यावेळेस मारुती स्वारी करण्याकरता गेलेत किंवा ज्यावेळेस त्यांना लंकेमध्ये प्रवेश करायचा होता तर त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे की त्या चिटकिनीला म्हणजे त्या लंकिनीला पायाखाली घेतलेले आणि हा आशीर्वाद देत असतो नेहमी. म्हणजे ज्याचा आशीर्वाद घेतल्याने आपल्यावरती आलेलं एखादं संकट असेल तर ते निवारतं म्हणून ह्या चपेटदान मारुती असं म्हटलं जातं. असा हा मारुती पाहतोय. खरं तर हा किल्ला असताना हिंदू पद्धतीचा आहे हे पाहण्याकरता आपण आता समोरच्या बाजूला हे उत्तरेचं एक जे द्वार पाहतोय किंवा महाद्वार पाहतोय त्याच्यावरती आपल्याला काही खुणा असाव्या तर या ठिकाणी शरभाची चित्र आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बुरुजावरती. आपण हा समोरच्या बाजूला एक शरभ पाहतोय पहा. हा शरभ किंवा व्याळ त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारचं हे एक चित्र दिसतंय आणि ह्या बाजूला एक दिसतंय. यावरूनच आपल्याला कळतंय की हा यादवकालीन किंवा यादवांच्याही आधीचा हा हिंदू पद्धतीने बनवलेला बांधलेला हा किल्ला होता. फक्त हा मुघलांकडे गेल्यानंतर हा काय झालेला आहे बहादूरगड झालेला आहे. अशा प्रकारचा हा किल्ल्यामध्ये आपण आता अनेक मंदिरं पाहणार आहोत. सुरुवातीलाच आता आपल्याला पाहिजे भैरवनाथ मंदिर. चला जाऊया. गड किल्ले 3 प्रकारचे असतात. भुईकोट किल्ले, वनदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग. मंदिरामध्ये आलेलो आता भैरगडावरच्या भैरवनाथ मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. भैरवनाथ मंदिर या किल्ल्यावरचं फार पुरातन मंदिर आहे. खरं तर हे पूर्वीचं जैन मंदिर आहे हे पाहिजे आपल्याला. हा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा. त्याचबरोबर 3 प्रकारचे दुर्ग असतात. आपण जेव्हा डोंगरी किल्ला किंवा त्याला काय म्हणूया आपण गिरिदुर्ग अशा प्रकारची रचना असते. त्यापैकी हा भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला पाहतोय. या ठिकाणी आपल्याला कपाळपट्टीवरती गणेशाची मूर्ती दिसते. पहा पुढे या तुम्ही. गणेशाची मूर्ती पाहिल्यानंतर अशाच प्रकारे आपण गाभाऱ्याच्या दरवाजावरती पुढच्या बाजूला महावीरांची मूर्ती पाहणार आहोत. हे पूर्वीचं जैन मंदिर होतं. त्याच्या ह्या खुणा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळतात. प्रवेश केल्याबरोबर प्ले स्टॉप अँड सिनेमॅटिक लावून आता आपण जे पाहतोय ना हे जैन मंदिर असावं का यासाठी काहीतरी पुरावे द्यायला पाहिजेत ना तुम्हाला. तर या ठिकाणी एका जैन साधूची मिरवणूक निघालेली घोड्यावरती दिसते ना आपल्याला. ह्याला चित्रलिपी म्हटलं जातं. या चित्रलिपीच्या माध्यमातून ती कथा सांगितलेली. त्याच्या पुढे तृतीय पंथी नाचताना दिसतात ते. त्याच्याबरोबर अनेक साधू संत आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर इथं मारुती दिसतात ते शेपटीवाले. या ठिकाणी जर पाहिलं तर मारुतीची मूर्ती दिसते ना आपल्याला. तशाच प्रकारे अनेक वाद्यकाम करणारे मोठमोठाले ऋषी वगैरे आपल्या धर्मातील या ठिकाणी पाहायला मिळतात. तिथं आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते सोंड असलेली. म्हणजे सगळे लोक याच्यामध्ये सहभागी झालेले. एका जैन साधूची मिरवणूक निघालेली अशा प्रकारची ही आपल्याला चित्रलिपीतली कथा आहे. हा दगडी मंडप पाहायला मिळतो आपल्याला. अतिशय पुरातन साधारण 1500 वर्ष जुनं हे मंदिर या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर आता ह्या ठिकाणी आपल्याला महावीरांची मूर्ती पाहायला मिळते.
कपाळपट्टीवरती महावीर दिसतात ते अगदी स्पष्टपणे दिसतात ते. आणि ह्याही पेक्षा त्या पश्चिमेच्या दोरावर ह्याला जरी शेंदूर लावलेला असला स्पष्ट दिसत असलं तर पश्चिमेच्या दोरावर कमी शेंदूर लावलेली ती मूर्ती आपण पाहणार आहोत बाहेर गेल्यानंतर. परंतु इथं भैरवनाथाची मूर्ती स्थापन केलेली. हे भैरवनाथ कधी आले तिथं ते स्थित्यंतर होत असतात. मुघल काळामध्ये ह्या मंदिरावरती काय झालेले आहेत, अनेक हल्ले झालेले आहेत. ह्या ठिकाणच्या मूर्ती टाकून दिल्या. त्याचबरोबर ह्या मंदिराचा वापर कशासाठी केलेला आहे त्यांनी, की आपल्या सैनिकांना राहता यावं, ते कामं करता यावेत, त्यांना ऊन वारा पावसापासून निवारा म्हणूनच उपयोग केला फक्त. आणि मग मूर्ती आहे मंदिरातली त्या महिरपीला साजेल अशी टाकलेली मूर्ती देखील आम्हाला सापडली. आम्ही पुढच्या बाजूला एका मल्लिकार्जुन मंदिरामध्ये ती मूर्ती मांडलेली. त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पेशवाईमध्ये पुन्हा किल्ला कुणाकडे आलेला आहे, आपल्या मराठ्यांकडे आलेला आहे. त्यावेळेस गावाला देव पण असावं म्हणून काय केलेलं आहे त्यांनी, या ठिकाणी भैरवनाथाची स्थापना केली. म्हणजे शास्त्रपाळ म्हणतो ना आपण, तशी स्थापना केलेली या ठिकाणी आपल्याला ही भैरवनाथाची नंतरची मूर्ती. परंतु त्या महिरपीला सूट होत नाही कारण ही नंतर स्थापित केलेली. म्हणजे स्थित्यंतर कशी होतात मंदिराचे हे याच्यातून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हे पूर्वीचं जैन मंदिर पण आताचं भैरवनाथ मंदिर आपण पाहिलेलं आहे. राईस पाय टाकायचा. प्रकारची ही मूर्ती आपल्याला ह्या मंदिराचे पुरातन अशी एक खूण सापडते. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे की पूर्वीचं जैन मंदिर आहे. अच्छा, महावीर मूर्ती. आता आपण आहे ना ह्या मंदिराजवळ अनेक मूर्ती दिसतात आहे ना. ज्यावेळेस आपण हे मंदिर डेव्हलप करत असताना, उत्खनन करत असताना ह्या मूर्ती सापडल्यात त्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. हे आपल्या जैन बाहुबलीची मूर्ती पाहायला मिळते पहा. त्याचबरोबर हा सतीचा हात म्हटलं जातं. हे प्रत्येक मंदिराच्या दारात का असतो सतीचा हात, तर तिने तिचा नवरा आपल्या देव धर्म देशासाठी अर्पण केलेला आहे. म्हणजे तो आपल्या एखाद्या युद्धामध्ये मरण पावलाय आणि नंतर ती सती जाते. खरं तर तिच्या आशीर्वादामुळे आपलं गाव तरलंय, धर्म तरलाय, म्हणून तिला तिची नेहमी पूजा व्हावी म्हणून मंदिराबरोबर देवाबरोबर तिची देखील पूजा व्हावी म्हणून ती देवाच्या दारात अशी वीरगळ किंवा सतीगळ, सतीशिळा म्हणून तिला ओळखलं जातं. तसा हा सतीचा हात या ठिकाणी मांडलेला आहे. ह्या अनेक प्रकारच्या मूर्ती आपल्याला इथलच्या उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. ह्या ठिकाणी पाहतोय आपण की सती जात असताना डोक्यावरती कापूर घेऊन किंवा हातामध्ये कापूर घेऊन सरणावरती बसलेल्या अशा प्रकारच्या त्या मूर्ती. नमस्ते सर. पूर्वीच्या काळचे ते कोण घाबरतंय? इथं बघा मी सांगणार आहे बरं का. प्रश्न विचारणार. या ठिकाणी आपण जी मूर्ती पाहतोय ना समोरच्या बाजूला, ही गजलक्ष्मीची मूर्ती. लक्षात येते आपल्याला की दोन्ही बाजूने दोन गज म्हणजे हत्ती आहेत. ते काय करतात, ते जलाभिषेक करतात ते लक्ष्मी मातेला. तिचे उरज वगैरे दिसतात. ही स्त्रीची मूर्ती हे तर लक्षात येतंय. पण इथले गाववाले आहेत ना, ह्याला तेल ओततात ते पा, त्याला शनी म्हणून पुजतात. नको तर देवाला नको तर नैवेद्य केला त्याचा अरिष्ट बघावं लागतं का नाही, म्हणून हे गाव नेहमी कर्जबाजारी असतं असं सांगितलं जातं. अशा प्रकारची ही मूर्ती आपण पाहतोय. खरं तर इथं बरं का मित्र खूप मोठं मंदिर असावं पूर्वी, पण ते पडल्यानंतर ही मूर्तीची स्थापना केलेली आहे. त्या ठिकाणी गजलक्ष्मी आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर इथं ठराव देखील ग्रामपंचायतला केला तरीही आजही शनिवारचं तिथं उद्याच्याला तेल घात मला, म्हणजे नको त्या देवाला नको ते नैवेद्य हे लोक करतात. ते मंदिर मला बघायचं कोणतं, सूर्याचं का काय करते, लक्ष्मीनारायण. मी सगळे व्हिडिओ बघत होते भाऊ. चलो बच्चे लोग. चला बच्चे कंपनी खाली बघायचं, पुढे बघायचं. खाली चला. ए बाळा कशाला हात लावत त्याला, नको हात. नाही नको आम्हाला, काय नको. अरे नाही श्री रामेश्वर मंदिर. आमचं एक बोरगा ठेवलं कधी जगात सोडून जागेवर सांगतो तेवढं संभाजी मात्र थोडं सोडतं मोठं. आता आपण धर्मवीर गडावरच्या आणखीन एका मंदिरामध्ये आहोत. त्या मंदिराचं नाव आपण पाहिलेलं आहे रामेश्वर आहे. रामेश्वर मंदिर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अतिशय पुरातन 1500 वर्ष जुनं असं मंदिर पाहतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर एका एक दगड मांडलेले दिसतात आपल्याला. यादवांच्या काळात एक वास्तुविशारद होऊन गेला, त्याचं नाव हेमाद्री. त्या हेमाद्रीने अशा पद्धतीची पद्धत शोधून काढली की वरचा दगड मांडत असताना त्याला काय केलेले, एक कुणी केलेली आणि खालच्या दगडाला खाच
त्या खाचेमध्ये असं तो दगड बसवले जायचे. म्हणजे दगडावरती दगड मांडत हे मंदिर तयार करण्याची पद्धत कोणी शोधून काढली? हेमाद्रीनी. त्याच्यावरून त्याला हेमाडपंथी असं म्हटलं जातं. म्हणजे हेमाडपंथी हे मंदिर यादवांच्या काळातला वास्तुविशारद हेमाद्री याच्या नावावरून पडलेले आपल्याला लक्षात येतं. अशा अनेक प्रकारचे ज्योतिर्लिंग या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आपण आता रामेश्वर पाहतोय. याचबरोबर ही वीरगळ पाहणार आहोत आपण. ह्या अशा अनेक प्रकारच्या वीरगळ मंदिराच्या दारात का आणून मांडल्या जातात? त्या वीरानं आपल्या गावासाठी, देवासाठी, धर्मासाठी युद्ध करत असताना आपल्या स्वतःचे प्राण अर्पण केलेले असतात. आणि मग त्या वीराची काहीतरी स्मृती, आठवण असावी म्हणून ही वीरगळ स्मृतिचिन्ह म्हणून मानली जाते. प्रत्येक मंदिराजवळ अशा अनेक वीरगळ असतात. ज्या गावात जास्तीत जास्त वीरगळ असतील त्यांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणचे लोक काय झालेले आहेत? हुतात्मा झालेले आहेत, शहीद झालेले आहेत. अशा प्रकारचे ते सांगितलं जातं. खरं तर देवाबरोबर त्याचीही पूजा करावी. म्हणजे त्याला किती मोठा मान मिळतो त्या शहीदाला किंवा त्या हुतात्म्याला, तर देवापुढे त्याची, देवाबरोबर त्याची पूजा केली जावी म्हणून. परंतु ही वीरगळ का दाखवायची तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांशी ही वीरगळ काय आहे? निगडीत आहे. अशा प्रकारची वीरगळ पाहतोय. खरं तर आपण पाहतो श्री संभाजी महाराज या ठिकाणी शिवभक्त होते. आपल्याला माहिती, ती शंकराची पूजा करायची, त्यांना शंकराची आराधना करायला आवडायचं. परंतु ते त्यांच्या कुटुंबाबरोबर दुसऱ्या एका ह्याच्यात दाखवलंय की कुटुंबाबरोबर आनंदित. कुटुंब म्हणाल तर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या 2 पत्नी होत्या. एक काय? दुर्गाबाई, दुर्गा राणी म्हणून, आणि दुसरी येसुराणी म्हणून, येसुबाई. अशा प्रकारच्या ह्या 2 पत्नींबरोबर ते आनंदी दाखवलेले आहेत. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ते शत्रूच्या हाती गावल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहतोय की कोपरापासून हात तोडलेले आहेत. दिसतात ना आपल्याला. त्याचबरोबर गुडघ्यापासून पाय तोडलेले दिसतात ते. त्यानंतर या ठिकाणी शिरच्छेद केलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे अशा प्रकारची शिक्षा औरंगजेबानं या ठिकाणी आपण तुळापूरला संभाजी महाराजांना कशी दिली, अशी ही शिक्षा दिलेली या आपल्याला वीरगळमध्ये पाहायला मिळते. ही संभाजी महाराजांना दिल्यानंतर राजालाही किंवा त्याच्या आधीच्या राजालाही अशा प्रकारची कुठली शिक्षा दिली नव्हती. आणि मग त्याच्या एखाद्या पूर्वजांनी या ठिकाणी खरं तर संभाजीराजांचे कोण राहत होते की महादजी निंबाळकर म्हणून. हे कोण येतं? शिवाजी महाराजांचे जावं आहेत आणि संभाजी महाराजांची बहीण त्यांना दिलेली, ते इथे राहत होते. कदाचित त्यांना वाटलं असं आपल्या राजाचे एवढे हाल केलेत, आपण ह्या ठिकाणी त्यांची एक स्मृती, आठवण म्हणून काय करूया? ही वीरगळ स्थापन करूया. त्यांनी केलेली असावी. परंतु दुर्दैव असं आहे, संभाजी महाराजांचा जसा अंत्यविधी आपल्याला पारंपरिक पद्धतीने पार पाडता आला नाही, तसंच ह्या वीरगळीचा शेवटचा भाग एक कोरलेला असतो, स्वर्गवास दाखवलेला असतो, हाही कोरायचा राहून गेलाय. हा खरं तर संभाजी महाराजांच्या जीवनातला योगायोग म्हणावा लागेल. अंत्यविधीही झाला नाही आणि ह्या वीरगळीचा भागही शेवटचा कोरता आला नाही. परंतु संभाजी महाराजांना ज्या प्रकारे शिरच्छेद केला, त्यांची हत्या केली, या प्रकारची ही वीरगळ आपल्याला फक्त आणि फक्त धर्मवीरगळ या ठिकाणी पाहायला मिळते. ती कुठं? तर रामेश्वर मंदिराजवळची वीरगळ अशी या ठिकाणी सांगितली जाते. अशा प्रकारची वीरगळ आता आपण पाहिलेली. आपण खरं तर आता इतिहासातले काही भाग सांगणार आहोत, कारण इतिहास सांगितल्याशिवाय आपल्याला इतिहासाची काय की मोडतोड कशी होते किंवा इतिहास समजून सांगितला जात नाही. खरं तर ह्या किल्ल्यावर आल्यानंतर हा किल्ला संभाजी महाराजांशी निगडीत कसा आहे? त्याही आधीचा हा असताना बाबाजी भोसले आपल्याला माहिती आहे कोण होते? तर शिवाजी महाराजांचे कोण येतं? पंजोबा आहेत. बरोबर आहे की नाही? शिवाजी महाराजांच्या पंजोबाकडे हा किल्ला मोकासास होता. म्हणजे कशासाठी? महसूल गोळा करण्याकरता. ही कधीची नोंद आहे? ही 1550 ची नोंद आहे. म्हणजे 1550ला ज्यावेळेस हा किल्ला कुणाकडे मोकासा होता तर शिवाजी महाराजांच्या पंजोबाकडे होता. अशा प्रकारची एक नोंद सापडते आणि तिथून पुढच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी सापडलेल्या आहेत. खरं तर संभाजी महाराजांना या ठिकाणी पकडून आणल्यानंतर मोठा इतिहास घडलेला आहे. पण त्याही पूर्वी शिवाजी महाराजांनी हा किल्ला एकदा लुटलेला आहे. हा शिवाजी महाराजांना जिंकताना आलेल्या किल्ल्यापैकी असला तरी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी हा किल्ला कसा लुटलाय? तर या ठिकाणी नेतोजी पालकर हे शिवाजी महाराजांचे कोण होते? पहिले सेनापती. परंतु ते काय झालं होतं? काही दिवस कुली खान म्हणून औरंगजेबाकडे गेलेले आहेत आणि औरंगजेबाकडे गेलेले असताना त्या ठिकाणाहून काय केलेलं आहे? पुन्हा ते स्वराज्यात आलेत आणि शिवाजी महाराजांनी त्यांना हिंदू करून घेतलंय. ते राहणारे होते काष्टी तांदळीचे. इथून जवळच काष्टी तांदळी गाव आहे. तर त्या ठिकाणचे राहणारे असल्यामुळे त्यांच्याकडे ह्या किल्ला लुटण्याची जबाबदारी दिलेली. ह्या ठिकाणचा किल्लेदार त्यावेळेस कोण आहे? हा बहादूर शाह कोकलताशे. हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. औरंगजेबाचा दूध भाऊ कसा माहिती का तुम्हाला? औरंगजेबाचा ज्या दिवशी जन्म झालाय मुमताज आणि शहाजहानच्या पोटी, मुमताजचं सौंदर्य अबाधित राहावं म्हणून काय केलेलं आहे? शहाजहाननी एक बाई त्या दिवशी बाळंतीण झालेली, म्हणजेच हा बहादूर खान तिचा मुलगा आहे, तिला पकडून आणले आणि तिला दूध पाजण्याची व्यवस्था केलेली. म्हणून त्यांचं नातं कसं झालेलं आहे? दूध भावाचं. प्रत्येक ठिकाणी दूध भाऊ असा ह्या बहादूर खानाचा उल्लेख येतो आणि हा दूध भाऊ ह्या किल्ल्यावरती दक्षिणेत त्याला पाठवला. हा किल्लेदार झालेला आहे. या ठिकाणी तो किल्लेदार होता. आणि मग शिवाजी महाराजांनी हे लुटायचे ठरवल्यानंतर नेतोजी पालकरांकडे ती मोहीम दिली. नेतोजी पालकरांनी काय केलेले? 2 तुकडे केलेले आहेत. त्यापैकी पहिल्या तुकडीतील काही गुप्तहेर या ठिकाणी वेड्याचं सोंग घेऊन आले. किल्ल्याची खडानाखडा माहिती काढली.
काही जण स्वराज्यात गेले, सैन्यात गेलेत, त्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी 52 पेठा आहेत, 52 पेठामधून दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा सोन्या चांदीचा व्यापार चालतोय. आत्ताच औरंगजेब शहनशाहने त्यांना काय दिलेले आहेत की जवळजवळ 700 अरेबियन घोडे दिलेले आहेत, तेही आपल्याला लुटायला मिळतील. ही सगळी माहिती नेतोजी पालकरांपर्यंत पोहोचली आणि नेतोजी पालकरांनी 2 तुकड्या केल्या. पहिली तुकडी किल्ल्यावर हल्ला होतोय असं दाखवलं, परंतु तिने काय करायचं होतं, पाण्यात उतरून पलीकडे जायचं होतं, नदीच्या पलीकडे जायचं होतं. हा किल्ला खरं तर भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावर आहे. मग भीमा नदीचं पाणी असायचं, पण उन्हाळ्याचं पाणी काय असतं, उथळ असतं, पलीकडे सहज जाता येतं. अशा प्रकारची रचना आहे. पलीकडच्या बाजूला महाराजांच्या जहागिरीची गाव आहेत, देवळगाव, राजे, सुपा वगैरे आहेत ना त्या बाजूला. तर मग ही तुकडी काय करते, हल्ला होतोय असं दाखवते. हा बहादूर खान त्याच्या आधी प्रत्येकाला सांगत असतो, याला पेडगावचा शहाणा म्हणायचे. आपण म्हण नेहमी ऐकतो ना पेडगावचा शहाणा, तर ती म्हण त्याच्यावरून पडलेली की हा काय करायचा, अतिपणा करायचा असाच. आणि त्याने ह्या ठिकाणी देखील केलेला आहे. ह्याच्यापर्यंत निरोप आला की शिवाजी सारखा दिसणारा कुणीतरी येतोय, परंतु ह्याच्यापर्यंत ह्यांनी त्याला सांगत गेल्यानंतर शिवाजी येतोय असा त्याच्यापर्यंत आला. त्याला वाटलं आता आपण आपल्या दूध भावाला औरंगजेबाला काहीतरी पराक्रम करून दाखवायचा, ह्याला पकडायचा आहे. म्हणून त्याने अशी व्यवस्था केली, सगळ्या सैन्याला सांगून ठेवलं. ज्या ठिकाणी 5000ची एक कुमक असायची मोठी घोडेस्वारांची, 5000 सैन्य घोडेस्वारासहित असायचे किल्ल्याच्या पूर्व वेशेला. त्यांना सांगितलं, किल्ल्यामध्ये अनेक चौक्या पारे असायचे, त्यांनी प्रत्येकाला सजग राहायला सांगितलं, सावध राहायला सांगितलं. शिवाजी येणारे त्याला पकडायचा आहे असं सांगून ठेवलं. आणि मग शिवाजी महाराज येणार, त्यांना सगळ्याला वाटलं आपण पकडू शकतो. परंतु नेताजी पालकरांची पहिली तुकडी येते, किल्ल्यावरती हल्ला होतोय असं दाखवते आणि ते पान उतार होते. पुन्हा एकदा सुप्या साईडला, देवळगाव राजाकडून सुपा साईडला निघून जाते. जात असताना सुप्याच्या गाठापर्यंत हा पाठलाग करत आता सगळेच सैन्य गेलं. मग किल्ल्यामध्ये कोण राहिलं, खरं तर एवढा मोठा व्यापारी वर्ग होता, त्यांच्या राखण्याची ह्यांनी व्यवस्थाच पाहिली नाही. ह्याला वाटलं नव्हतं की आपण त्यांच्याबरोबर जाऊ, सगळंच सैन्य त्याच्याबरोबर गेले. किल्ल्यामध्ये कोण राहिला, व्यापारी वर्ग राहिला, बाया बापल्या राहिल्या, पोरसोर राहिले, म्हातारे कोतारे राहिले. आयता पाठीमागून नेताजी पालकर दुसरी तुकडी घेऊन आला. 3-4 हजाराची फौज होती. किल्ल्यामध्ये घुसला, खंती लावून म्हणजे अक्षरशः खांदून ते त्याचं काय नेलंय, सोनं नाणं. आपले जे गुप्त एरिया ठिकाणी थांबलेले होते वेड्यात सोंग घेऊन, त्यांनी दाखवलं की हे दिवसभर धंदा करतात, रात्रीचं तळघरामध्ये सोनं ठेवतात. प्रत्येक वाड्याला तळघर आहे, तिथलचं देखील सोनं नाणं, असं कोट्यावधी रुपयाचं सोनं नाणं, मोहरा त्या ठिकाणी नेतोजी पालकरांनी लुटून नेल्यात. त्याचबरोबर ते घोडे देखील नेलेत. हा पाठलाग करतो, पुढं हे सैन्य घेऊन जाते. खरं तर हे फसवी सैन्य होतं, युद्ध केल्यासारखं करायचं आणि पुन्हा पळत जायचं. त्याच्या लक्षात आला, किल्ल्यात राखणाला कोणीच नाही राहिलं. मग तो घाईघाईने परत फिरतो, त्याला लांबूनच किल्ल्याच्या जवळ आला की धूर निघलेला दिसतो. किल्ला अक्षरशः पिटून दिलेला होता, सगळं लुटलेलं होतं, 700 घोडेही घेऊन गेलेला होता. अशा प्रकारची शिवाजी महाराजांनी त्याला काय केलं, पेंडीचा गुरु बनवला, असं काही कादंबऱ्यामध्ये, इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारची एक घटना घडलेली. खरं तर वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका, ही मन सांगण्याकरता तुम्हाला ही पुष्कळ आहे. तर ही मन कशी सांगायची, पुन्हा एकदा आपण, आपल्याला माहिती आहे संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले म्हणतो की नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. शिवाजी महाराजांना दक्षिणेतल्या मोहिमेवर जायचं होतं आणि दक्षिणेतल्या मोहिमेवर जात असताना या ठिकाणी दिलेर खान हा बहादूर खान स्वराज्यात काहीतरी करतील, घुसून ते त्रास देतील, म्हणून संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं होतं त्यांच्याशी पत्र व्यवहार करा, आम्ही तुम्हाला येऊन मिळतोय. पण 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, हे बहादूर खान ते विचारतात, अरे तू निसताच आम्हाला म्हणतो येऊन मिळणार, कधी मिळणार. खरं तर 2 वर्ष होत आली. मग एका पत्रामध्ये संभाजीराजांच्या दिलं की शिवाजी महाराज स्वराज्यात आले की आम्ही तुम्हाला येऊन मिळतो. मग जर स्वराज्यात येण्याची वाटच पाहिली नसती, संभाजी महाराज जर मुघलांना जाऊन मिळायचे असते तर, परंतु त्या पत्रामुळे आपल्याला कळतं की संभाजी महाराज हे फक्त कशासाठी जाणार होते, तर ह्याला नादवत ठेवलं होतं कुणाला, इथं आलेल्या दिलेर खानाला आणि ह्या बहादूर खानाला, म्हणून त्यांनी ते पत्र व्यवहार करत होतं. आणि मग पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, तू आतून युद्ध कर आणि मी बाहेरून असं ह्या दिलेर खाना, ह्या बहादूर खानाला संपून टाकू. म्हणून संभाजी महाराज त्यांना येऊन मिळतात, ह्या किल्ल्यावरती येतात. त्यांना एकदा रत्नजडित हत्ती भेट दिलेला आहे, वस्त्र दिलेली, मानाचा ध्वज दिलेला आहे. अशा प्रकारचं त्यांचं स्वागत देखील या किल्ल्याने पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर कोण कोण आलं होतं माहिती का, त्यांची दुसरी पत्नी दुर्गाबाई, दुर्गाराणी म्हणतो ना आपण, त्या आलेल्या होत्या. कारण येसूबाई गरोदर असल्यामुळे त्यांना आणलं नव्हतं ह्या किल्ल्यावर येत असताना. आणि आता ते आनंदाने आलेले आहेत ना, तर माहुलीच्या संगमावून निघाले आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर इथंही भीमा आणि इंद्रायणीचा, भीमा आणि सरस्वतीचा संगम आहे. त्या संगमावरती अशी घटना घडलेली, म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनातले टर्निंग पॉईंट म्हणतो ना आपण, ते अशा प्रत्येक संगमावरती घडलेले आहेत. तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि मग संभाजी महाराज आणि त्यांच्या दुर्गाराणी या ठिकाणी आल्यानंतर अनेक मोहिमा काढल्या जातात. त्यात भुपाळगडाची मोहीम काढलेली. भुपाळगडाच्या मोहिमेमध्ये हा बहादूर खान काय करतो, दिलेर खान म्हणतो की त्या ठिकाणी फिरंगोजी नारसाळेत, ज्यांनी चाकणचा किल्ला किती 3-4 महिने एवढ्या मोठ्या शाहिस्तेखान आलेला असताना लढवला होता. आणि त्याच ठिकाणी आता कोण आहे की आता हा फिरंगोजी नारसाळ आहे. पण तू ते पाहतात संभाजीराजे आणि खरं तर युवराजच लढत असतील तर आम्ही कुणासाठी युद्ध करावं, शंभूबाळच लढत असतील तर आम्ही हा किल्ला सोडून देतो.
तहामध्ये हा किल्ला सोडून दिला, तरी हा दिलेर खान काय करतो, 700 मावळे पकडतो, एकाचा हात आणि एकाचे पाय तोडण्याची आज्ञा देत असतो. मग संभाजी महाराज चिडतात, जे शरण आले त्याला मरण कशासाठी, मग हात तपासत असतो. खरं तर संभाजी आपल्याला मनापासून येऊन मिळलेत की नाही हे त्याला पाहायचं असतं. आणि मग त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी आणि त्याचं थोडंसं बाचाबाची होते. हा बहादूर खान कसं तरी सोडवतो. पुन्हा एकदा धुळे माळेगावच्या साईडला मोहीम काढली, तिथं स्त्रिया लुटण्याची आज्ञा ह्या दिलेर खानाने दिली. मग मात्र संभाजीराज चिडतात, तलवार घेऊन त्याच्यावरती जातात. पण हा औरंगजेबाला सगळं कळवत असतो, हा काय आपल्याला मनापासून मिळलेला नाही. मग औरंगजेब त्या ठिकाणून एक फतवा काढतो की संभाजीला जिथं दिसेल तसं तिथं मारून टाका. आणि मग ह्याच्याही आधी शिवाजी महाराजांची गुप्तहेर यंत्रणा आपल्याला माहीत असते की औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारात काय चाललंय हे तिसऱ्या दिवशी रायगडावरती आपल्या कळत असतं महाराजांना. त्याचबरोबर विजापूरच्या दरबारात काय चाललंय किंवा गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या दरबारात काय चाललंय हेही समजत असतं. तिसऱ्या दिवशी खबरी त्या येत असतात. आणि तशीच खबर शिवाजी महाराजांना लागली की संभाजी महाराजांना मारण्याचा फतवा औरंगजेबाने काढलाय. मग मात्र काय केलं की घाईनं तुम्ही पत्र लिहिलं, शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेले. काय पत्र लिहिलंय की तुम्ही त्या पत्रामध्ये लिहिलंय, बाळा जिथं असशील तर तिथं, जसा असशील तसा तू काय कर, स्वराज्यात सामील हो, कारण औरंगजेबाचा बेत घात करण्याचा आहे हे त्या ठिकाणी कळवलं जातं. संभाजी महाराज एका युद्धात असताना तिथून परस्पर निसटतात आणि आपल्या पन्हाळगडावरती जातात. तिथं शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली. तिथून पुढे शिवाजी महाराज रायगडावरती गेलेत आणि काही महिन्यातच म्हणजे 3 एप्रिलला काय झालेलं आहे, शिवाजी महाराजांचं निधन झाले, ते स्वर्गवासी झालेत. आणि मग तिथून पुढं पुन्हा एकदा संभाजी महाराज कुणाला जाऊन मिळालेत, मुघलांना जाऊन मिळालेत. एवढंच फक्त कुणाला कळलं होतं, की जनतेला कळलं होतं किंवा सैनिकांना कळलं होतं. आतली खबर बाहेरच आली नाही. खरं तर शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा हा दिलेर खानाला आणि त्या बहादूर खानाला संपवण्याचा प्लॅन तो तसाच राहून गेला. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी तसं केल्यामुळं रायगड बंद केला जातो, रायगडाचे महाद्वार बंद केले जातात. सोयराबाई त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टराणी त्यावेळेच्या, त्यांनी तो रायगड ताब्यात घेतला. मंत्रिमंडळाने ठरवलं की राजारामाला गादीवरती बसवायचा. त्यांनी घाईघाईने त्यांचा मंचकार होऊन सोहळा राजारामाचा केलेला आहे. दुसरा छत्रपती पन्हाळगडावरती तसाच आहे, परंतु तो मुघलांना जाऊन मिळाला एवढंच त्यांच्या देण्यात होतं. आणि मग तिथून काही मंत्रिमंडळ, ते अण्णाजी दत्तो असतील, सोमजी दत्तो असतील किंवा बाळाजी आवाजी, हे सगळेजण कुणाकडे जातात, तळबीडला. त्यावेळेस सेनापती कोण असतात, हंबीरराव मोहिते असतात. हे खरं तर राजारामाचे सख्खे मामा आहेत, संभाजी महाराजांचे सावत्र मामा आहेत. पण त्यांना कळतं, मग त्यांना माहित असतं की ही काय आहे. मग त्या ठिकाणी त्यांना, त्या अण्णाजी दत्तोला त्यांना काढण्या घातल्या जातात, पकडलं जातं आणि संभाजी राजांच्या पायावर नेऊन पन्हाळ्यावरती घातलं जातं. आणि मग तिथून पुढे हे सगळेजण आबासाहेब गेल्याचं संभाजी महाराजांना माहीत नसतं. ते दाहीमुकलून रडतात आणि रायगडाकडे कूच करतात. रायगडावरती आल्यानंतर दरवाजे बंद असतात. एका दिंडी दरवाजामधून आपल्या जे नाईकवाडी सरदार आहेत त्यांनी त्यांना चोर दरवाजातून आतमध्ये घेतलंय. आणि मग आतमध्ये गेल्याबरोबर पिलाजीराजांचं, म्हणजे पिलाजीराजे शिर्के संभाजी महाराज शास्त्री आहेत, त्यांचं सैन्य थोडंफार त्यांच्याबरोबर असतं. घाईघाईनं त्या ठिकाणी चौक्या पारे बसवले जातात. जे काही गद्दार आहेत त्यांना काहींचा कडेलोट केला जातो, काहींना अटक केली जाते. सोयराबाईला देखील नजर कैदेमध्ये ठेवले जाते. अशी घटना त्या ठिकाणी रायगडाने पाहिली. आणि तिथून पुढे खरा स्वराज्याचा महत्वाचा आणि मोठा शत्रू या ठिकाणी काय करतो, आक्रमण करतोय. खरं तर शिवाजी महाराज असताना त्याची ताकद झाली नाही असा अर्ध जगावरती राज्य करणारा हा औरंगजेब शहेनशाह बादशाह दक्षिणेत उतरतोय. तो कधी उतरतो, आता 1681ला उतरतो. म्हणजे अशा प्रकारची घटना आहे. आणि त्यावेळेस तो किती सैन्य घेऊन आलाय, आतापर्यंत काय हजारो सैन्य, लाखो सैन्य पाहिलं असेल, पण आता 5 लाखाची फौज येते. 5 लाखाच्या फौजेबरोबरच त्या ठिकाणी 2000 त्याच्याबरोबर जनावर येतात, 2000 बाजार बुनगे येतात ते. आणि मग हे हत्ती घोडे आणि जवळजवळ 36 कोटी रुपयाची संपत्ती घेऊन हा स्वराज्याचं निस्त नाबूद करायला निघालाय. खरं तर त्याला वाटत नव्हतं की फक्त राज्य कोणी करायचं, आम्ही करायचं. हे सगळे हिंदू म्हणजे आमचे काफिर आहेत, गुलाम आहेत आणि त्यांनी राज्य करू नये. शिवाजी महाराज सिंहासनावर बसल्यापासून तो तडफडत होता. त्याला आता योग आला होता. आता शिवाजी महाराज नाहीत, कारण तो शिवाजी महाराजांना घाबरत असावा. त्याच्या शाहिस्ते खान मामाची काय त्यांनी हालत केले होते, त्याची बोटे तोडून त्याला पाठवलेलं आहे. किंवा इतर सरदारांचे काय केले, मिर्झा राजाशी काय केले. आपल्या दरबारातून शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारातून कसे निष्ठून जातात वाऱ्यासारखे हे समजत नाही. त्या शिवाजी महाराज आता गेलेत. खरं तर त्याला ज्यावेळेस तो शहाजहान बादशाचा एक पुत्र म्हणून, शहजादा म्हणून या ठिकाणी दक्षिणात आल्यावर ज्या अफजल खानानं वाईमध्ये त्याला पकडला, लाखो रुपयाची खंडणी घेतली होती आणि नंतर ह्या औरंगजेबाला सोडला होता. मग ह्याला माहित होतं अफजल खान किती मोठा आहे, पण त्याच अफजल खानाचा डेडाळा कोठाळा काढणारे कोण होते, शिवाजी महाराज होते. म्हणून कदाचित तो घाबरत असावा. म्हणून जोपर्यंत शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत त्यांनी स्वराज्याकडे कानाडोळा केला नाही. परंतु आता शिवाजी महाराज कळल्याबरोबर तो काय करतोय, संभाजी महाराजांकडे राज्यावरती बसलेत आणि मग दुसरे छत्रपती, त्याच वेळेस तो आक्रमण करायला सुरुवात केलेली. पण त्याच वेळेस संभाजी महाराजांनी त्याचं सगळ्यात आवडतं शहर बुऱ्हाणपूर लुटलेलं आहे. बुऱ्हाणपूर म्हणजे काय होतं, तर त्या ठिकाणी खरं तर औरंगजेबाच्या दुसरी पत्नी हिराबाई म्हणून, ज्या त्या कातरखान पठाण होतात, त्याच्या
ह्याच्यात म्हणजे जनानखाना होता, त्या जनानखान्यातली ती बाई ह्याची प्रियशी होती, तिच्याबरोबर त्यांनी पुढे लग्न केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं त्याचं आवडतं शहर, त्याच्या 2 मुलांचे जन्म तिथं झालेले आहेत, स्वतःचा त्याचाही जन्म त्या ठिकाणी झाल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारे ते बुऱ्हाणपूर मोठं शहर 18 पुरे संभाजीराजांनी लुटलेत. मग तो भयंकर चिडतो आणि स्वराज्यावरती आक्रमण करण्याकरता तो स्वराज्यात आलेला आहे. आपण इथून पुढचा इतिहास पुन्हा एकदा पुढच्या मंदिरामध्ये सांगूया. चला तर. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम. तात्याला मस्त आहे. जे पाहतो ना, हे नुसते दगड नाही, तर ह्याच्या खाली ना एक खापरी पाईपलाईन, म्हणजे आपण जे पाहतो ना मातीचे खापरे असतात ना डेऱ्यासाठी, तशी 2-2 फुटाचे पाईप एकाला एक जोडत आहे ना, हे पाणी किल्ल्याच्या बाहेर नेलेलं आहे. हा, तर हे किल्ल्याच्या बाहेर कधी नेलं, यादवांच्या पाईपलाईन मधलं पाणी उंच त्याला काय केलेलं आहे, एक मोठ बांधली त्यांनी, आणि त्या मोठीचं पाणी बाहेर नेण्याकरता त्याची तारीख माहिती किती, तर 26 मार्च 1685 ला ही बांधून झालेली. बाहेरच्या बाजूला पाणी नेण्याकरता खर्च किती आलाय, तर 1194 रुपये. ह्याची नोंद कुठं सापडते, तर औरंगजेबाच्या दरबारात ज्या नोंदी ठेवल्या होत्या का, त्याचा एका मराठी अभ्यासकाने अभ्यास केला. त्याचं नाव आहे गणेश हरिखरे. त्यातल्या 6व्या खंडामध्ये अब्दुल रहमान ह्या ठिकाणचा किल्लेदार आहे, बहादूर खानाने त्याला किल्लेदार नेमलाय. आणि मग त्याने ही पाईपलाईन केली 1685 ला. त्याला 1194 रुपये खर्च आला. आणि मग मध्ये मध्ये असे येरवाल म्हणजे त्याचा हुसास, पाणी पुढे सरकण्याकरता काय होतं, घास धरून आहे ना पाण्याने, म्हणून हवा निघावी अशा प्रकारचा तो येरवाल आहे. खाली नीट बघून चालायचं रे बाळा, काट्यातून चालायचं नाही, चालायचं आता दाटी वाटीत नाही चालायचं, लाईन सीट झालं हवा निघते येरवाल, आणि मग त्याच्या खाली ती पाणी पाईपलाईन तिथपर्यंत गेलेली. अशा प्रकारची रचना आहे. ते अजून पण चालू असेल का पाणी वगैरे? आता पाठीने भरलं असतं ना ते. अच्छा. ही 1685 ला झालेली, ती नाही बाळा, ती नाही. आपण पाळलेत का आता या शेळ्या? ते आपल्याकडे येते. येऊ दे व्हिडिओ मध्ये पण आलं त्या मागाशी येऊ दे येऊ दे. त्या विषयामुळे तर माझा व्हिडिओ कट झाला. आजवर जाऊ शकतो ना का? जायचं ना. ए, थोडा टाइम नाही आहे. हे स्वतः बोलायचं नाही बरं का आता काय. चला. ते पाठी दाखव बरं का. उचलं काहीतरी पायात. करू सुरुवात. हो. आता आपण धर्मवीर गडावरच्या अर्थात बहादूरगड या ठिकाणचं आणखीन एक मंदिर पाहतोय, मल्लिकार्जुन म्हणून. आपण धर्मवीर गडावरचं आणखीन एक मंदिर पाहतोय. ह्या मंदिराचं नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर. मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आपण पाहतोय हे शिवाशी किंवा शंकराशी अर्पित केलेले आहे. ह्या किल्ल्यावरच्या प्रत्येक मंदिरामध्ये एक विशेषता आहे. काय आहे, तर महाशिवरात्रीला सूर्याचे किरण ज्यावेळेस उगवतात, सूर्य सुरुवातीला उगवतो ना, तर त्याच वेळेस त्याचे किरण कुठं त्या शिवलिंगावरती पडत असतात, अशी व्यवस्था केलेली. म्हणजे आपल्या पूर्वजांना सूर्याचं दक्षिणायन उत्तरायण होतं हे माहित होतं. 1500 वर्षापूर्वी हे आपल्याकडे ज्ञान आहे. म्हणून त्या ठिकाणी ते सूर्याचे किरण कुठपर्यंत जाऊन पोहोचतात, त्या शिवलिंगापर्यंत. विशेष म्हणजे बाहेरच्या बाजूला नंदी मंडप असायचा, आणि त्या नंदीच्या शिंगामधून ते सूर्याचे किरण कुठे जाऊन पोहोचायचे, शिवलिंगावर जाऊन पोहोचायचे. विशेष म्हणजे आणखीन एक सांगायचे ह्या मंदिराची विशेषता, हा दगड दिसतोय ना आपल्याला, ह्या परिसरातला नाही. एक एक दगड हत्तीच्या वजनाचा आहे. इतका हा जड दगड कुठून आणला असेल, तर हा दगड जो आपल्याला भीमाशंकरचा आनंद आहे ना, भीमाशंकरच्या त्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, त्या ठिकाणी दगडाच्या खाणी तो त्या ठिकाणी ठेवला जायचा, तुकडा केला जायचा त्या दगडाचा. त्याची वाहतूक कशी केली माहिती का, तर त्या काळात उन्हाळ्यामध्येच लाकडाचे मोठमोठाले ओंडके तोडून त्याचा तराफा केला जायचा, आणि त्या तराफ्यावरती 2-2 दगड एक माणसाने बसायचं. कधी पाऊस सुरू झाल्यानंतर ते वड्यामध्ये केलेलं असायचं. वड्यातला ते संपूर्ण तराफा तणवत कशात आणला जायचा, त्या नदीमध्ये, नदीच्या पात्रात आरती पूर परिस्थितीमध्ये त्याची वाहतूक कुठपर्यंत व्हायची, किल्ल्यापर्यंत व्हायची. किल्ल्याच्या कडेला आले की निशाण दाखवून या ठिकाणी ते दगड उतरवायचे असं सांगितलं जायचं. मग ते दगड पुन्हा ओंडक्यावरती किंवा हत्तीने ओढत ह्या मंदिरापर्यंत आणले जायचे, आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूने रॅम्प केलेला असायचा मातीचा, त्याच्यावरती ते दगड ढकलत ज्या उंचीला जाईल तसं ते रॅम्प वाढवत जाऊन चारी बाजूने ते मंदिर
पूर्ण करायचे कळसासहित. मग माती काढून घेतली की आयतच मंदिर तयार झालेलं असायचं. अशी रचना पूर्वी करत असायचे. असंच हे मंदिर आहे. या ठिकाणी खरं तर तुम्हाला तुटलेला भाग दिसतोय, कासव वगैरे काही नाही. तर या ठिकाणी काय होतं माहिती का, हे शिवाची आराधना करण्याकरता हे काय आहे, नृत्यशिळा. अर्थात आपण शंकराची आराधना कशी करतो, भजन पूजन गायन किंवा रुद्राभिषेक पुष्पाभिषेक जलाभिषेक करतो की नाही, तर या ठिकाणी नृत्याच्या माध्यमातून जी आराधना केली जायची त्याला तांडव नृत्य म्हणायचं. ते नृत्य करण्याकरता ही नृत्यशिळा असायची. अशा प्रकारची ह्या मंदिराची रचना आहे. ही शिळा आपल्याला पूर्णतः दुसऱ्या एका मंदिरात पाहता येईल. या ठिकाणी काही चोरांनी उत्खनन केल्यामुळे ती तुटलेल्या अवस्थेत आहे, परंतु एका मंदिरात बालेश्वर मंदिरात आपण ती शिळा पाहणार आहोत. तिथालची ती मंदिराची विशेषता सांगत असताना त्या खांबांमधून आवाज येतात. अशा प्रकारची रचना आहे. हे मंदिर कशासाठी बनवली असतील आपल्या पूर्वजांनी? आपल्या पूर्वजांना एवढा मोठा खर्च मंदिरावरतीच का करूशी वाटला असेल? खरं तर आपण पाहतो या मंदिरामध्ये जर आपण आल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला गोल असे खड्डे गली दिसतात. पहा, ह्यांच्या पाठीमागे दिसते, या बाळाच्या पाठीमागे दिसते ना, तशा प्रकारची असते. ती कशासाठी पाडलेली असते? त्या ठिकाणी या मंदिरामधून पूर्वी काय चालायचे, दवाखाने अर्थात आयुर्वेदिक उपचार चालायचे. मग त्या आयुर्वेदिक लेपाचं लेपन करायचे, कधी ऊर्ध्वपातन करून त्याचा रस काढायचे, रसायन करायचे. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी काय केलं जायचं की त्या आयुर्वेदिक उपचार केले जायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी काहीला काढे दिले जायचे प्यायला. म्हणजे त्या उपचारातून इतरचा रोगी बरा व्हायचा. त्याला राजाश्रय असायचा त्या वैद्याला, आणि त्याचा कुटुंब चालवणारा किंवा त्याला जमीन दान दिलेली असायची, तो मोफत उपचार करायचा. परंतु ह्या ठिकाणी येणारा एखादा जो पेशंट असायचा तो अर्धा कशाने बरा व्हायचा, मी मंदिरात जाणार आहे, मला देव बरं करणार आहे, ह्या कल्पनेतूनच तो अर्धा बरा झालेला असायचा. आपण पाहतो ना की आपले विचार कसे आहेत त्याच्यावर उपचार आपल्याला लागू पडतात. खरं तर आपण मनाने किती धरलं पाहिजे, भक्कम राहिलं पाहिजे एखादा आजार झाल्यानंतर, हे या ठिकाणी शिकवलं जातं. हे मंदिर फक्त मग आयुर्वेदिक उपचार करण्यासाठीच होती का? नाही. ह्या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय होतं, तर इथंच गुरुकुल चालायचे. म्हणजे ह्या ठिकाणच्या त्या पूर्वीच्या शाळा असायच्या. या ठिकाणी अन्नदान केलं जायचं, अन्नछत्र घातलं जायचं. त्याच्यामुळे अन्नदान देखील ह्या मंदिराच्या परिसरामध्येच चालायचं. ह्याच्यासाठी ही मंदिरं बनवली. आणखीन पुढे जाऊन ह्या मंदिराचा वर उंच असं पोकळ आतल्या बाजूने शिखर असायचं आणि वरच्या बाजूला धातूचा कळस असायचा. तो कशासाठी लावलेला असायचा माहिती का? आपल्याला सूर्याची ऊर्जा जशी आहे तशी मिळते, चंद्राची शीतलता आपल्यापर्यंत सहज पोहोचते. त्याच्याशिवाय ह्या सृष्टीतला एखादा पशु पक्षी प्राणी जीव जंतू काहीही वाढू शकत नाही. कारण सूर्याचा प्रकाश नसेल तर वाढू शकतात काय? झाड झुडूप काही वाढणार नाही. परंतु आपल्या पूर्वजांना एवढं माहित होतं की जसा सूर्याची ऊर्जा आपल्यापर्यंत सहज पोहोचते, चंद्राची शीतलता सहज पोहोचते, असे या म्हणजे विश्वामध्ये अनेक ग्रहगोल आहेत, त्यांच्यामधून विशिष्ट प्रकारची एनर्जी ऊर्जा बाहेर पडते, ती माणसापर्यंत सहज पोहोचत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी वरच्या बाजूला जो धातूचा कळस असतो ना, आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तो अँटीना आहे. तो काय करतो, स्वतःकडे ते आकर्षित करून घेतो आणि त्या ठिकाणी शिवलिंग असेल, एखादी मूर्ती असेल, त्याच्यामध्ये त्या पोकळ शिखरामार्फत त्या साठवल्या जातात. आपण मंदिरात आलो की भली मोठी घंटा टांगलेली असते, ती घंटा वाजवली की त्याच्या ध्वनीलहरी असं दर्र करत काय करतात, पांगत जातात. आपण हे नकळत चालत चालत त्या गाभाऱ्याच्या दारात जातो. आपल्याही पुढे जाऊन त्या घंटेचा ध्वनीलहरी त्या शिवलिंगावरती आढळतात. अर्थात त्या शिवलिंगाच्या ऊर्जेचं बटन काय होतं, क्लिक होतं आणि त्या ऊर्जेचं साठवलेल्या ऊर्जेचं प्रक्षेपण व्हायला सुरुवात होते. त्या ठिकाणी गेलेला एखादा नास्तिक माणूस असेल, देव न मानणार असेल, तोही म्हणतो आज मला मंदिरात बरं वाटलं बरं का, मला भारी वाटलं बरं का. ह्याचं कारण ते असतं, ह्या विश्वातली ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम ह्या मंदिरांनी केलेलं आहे. पूर्वी आपण पाहतो की अनेक ठिकाणी वीज पडलेली आपल्याला पाहतो आपण शिवारामध्ये. गावामध्ये कधी वीज पडत नाही. ज्या गावात जुनं मंदिर आहे ते पृथ्वीशी एकरूप झालेलं आहे आणि वर जर धातूचा कळस असेल तर वीज कुठे आकर्षित होते, पहिल्यांदा वरच्या त्या अँटिनाकडे किंवा त्या कळसाकडे, आणि मग ती वीज जमिनीमध्ये निघून जाते. म्हणून गावात आपण आलो की आपल्याला पाऊस काळामध्ये वाटतं आपण सुरक्षित आहेत, आपल्या अंगावरती वीज पडणार नाही. मग हेही काम कोण करायचे, पूर्वी तेच करायचे. हितच रामायण महाभारत लावलं जायचं आणि जगावं कसं आणि मरावं कसं धर्मासाठी, हेही या मंदिरातून शिकवलं होतं. अशा प्रकारचे अनेक मंदिरं आपण आपल्या भारतभर पाहत असतो. आणि विशेष म्हणजे भारतभरच नाही तर आपला हिंदू पर्यटक किंवा हिंदू माणूस ज्या ज्या भारतामधून ज्या ज्या ठिकाणी बाहेर गेलाय त्या ठिकाणी आजही कुठेही उत्खनन करत असताना नकळत आपल्याला एखादं शिवलिंग, एखादी मूर्ती सापडते. म्हणजे ह्या जगावरती पूर्वी फक्त आणि फक्त हिंदू धर्म होता. त्याला विरोध करण्याकरता काही इतर धर्म उदयास आले. त्यांचे जर आयुष्य म्हणून पाहिलं आपण तर 1500-2500 वर्षाच्या पेक्षा जुने ते धर्म नाही. तसं हिंदू धर्म कधीच आहे. तर ह्याला आपण म्हणतो खूप खूप वर्षापूर्वीचा सांगता येत नाही असा कालावधी. या ठिकाणी थांबूया आपण. बकऱ्यांनी खरंच दर्शन घेतलंय का हो, बकरी? एक लाईट लावा ना. बकरी अशी झालेली मम्मी. मला इथल्या पिंडी एवढ्या आवडल्या तुला. हा हे बघ ना ते. ते पाणी नाही ग त्याचं.
हो. राम लक्ष्मण सीता आहे का? ए राम लक्ष्मण नाही ते मग त्या भगीरथी जैन तीर्थंकरांची ती मूर्ती हा बरोबर बरोबर. ते सांगायचं राहिले आणि परत ओरडायला लागले त्यामुळे. नाही ते दिसतंय ना पाण्यात दिसतंय हा ती मूर्ती तिथाची आहे. तिथं मांडली. निघाला काय घरी हे आमचे नातले घेत चंद्रगुप्ताची मला आजची माहिती कळाली. चला या 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 लवकर या लवकर. भाऊ त्या ग्रुपला घ्या भाऊ. हा करा सुरुवात. आता आपण आहे ना पुन्हा एकदा धर्मवीर गडावरच्या अतिशय सुंदर अशा मंदिरामध्ये आहोत. या मंदिराचं नाव आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. खरं तर इथली लोक ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? चित्र मंदिर. म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचे चित्र मंदिर म्हणून नोंदी सापडतील. मंदिर असताना हे कशाशी लण्याशी समर्पित आहे, त्याच्यामुळे लक्ष्मीनारायण म्हटलं जातं. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर खालच्या बाजूला आपल्याला गजस्तर दिसतोय पहा, म्हणजे हत्तींचा पूर्ण स्तर आहे एक. त्याच्यावरती अश्वस्थर आहे, म्हणजे घोडे आणि घोड्यावरती सशस्त्र सैनिक बसलेत, अशी ही रचना होती. खरं तर त्या राजाचं काय माहिती का, हे वैशिष्ट्य वैभव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याच्या दारात एक हत्ती असतो त्याला राजा म्हणतात. इथं तर राज काय दाखवलेली, हत्तींची माळच दाखवली अशा प्रकारचं. आणखीन या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य जर तुम्ही जवळून पाहिलं तर इथं 9 इंचामध्ये ना रामायणातील एक कथा सांगितलेली. काय सांगितले? रामायणातील एक कथा सांगितलेली. इथं तुम्हाला शेपट्या दिसतात का अशा? ही वाली आणि सुग्रीव आहेत. कोण आहेत? वाली आणि सुग्रीव आहेत. वाली सुग्रीवाची कथा सांगत सांगत पूर्णतः काय केलेली, ताराराणीसाठी त्यांचं युद्ध कसं झालं अशा सगळी कथा सांगत सांगत रामायणातला जो वालीचा वध आहे तो सांगितलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय इथं मध्ये मध्ये ज्या मूर्त्या होत्या ना त्या लक्ष्मीच्या होत्या आणि वरच्या बाजूला विष्णूचे अवतार आणि त्याचबरोबर अष्टदिशांच्या अष्टवसू म्हणजे अष्टदिशांच्या देवता असतात ना त्या दाखवलेल्या आहेत. ही वायव्य दिशेकडे पाहत असताना देवता आहे पहा. तिचं वाहन काय, इथं मगर दाखवलेलं आहे. वायव्य दिशेचं वाहन मगर आहे. हा उत्तरेचा कुबेर म्हणतो ना आपण त्याला, हा उत्तरेचा कुबेर आणि त्याच्या पायाजवळ काय दाखवलंय, गाढव दाखवलंय. हा खरं तर कॅशियर आहे. कशाचा? कुणाचा? देवांचा कॅशियर आहे, म्हणजे देवांचा पैसे सांभाळणार आहे, म्हणजे दौलत सांभाळणार. त्याच्यामुळे ती वाहण्याकरता गाढव अशा प्रकारची रचना, उत्तरेकडे तोंड असणारा हा कुबेर आहे. त्याचबरोबर आता आपण जर पुढे पाहिलं जाऊन ही रामायणातली कथा तशीच आहे आणि विष्णूचं मंदिर असल्यामुळं विष्णूचे अवतार या ठिकाणी दाखवलेले आहेत. विष्णूचा अवतार दाखवत असताना हे लक्षात येते का आपल्या मूर्ती ह्याच्यावरती अनेक हल्ले झालेत, फोडतोड झालेली, त्याच्यामुळे मूर्ती लक्षात येत नाही. परंतु ही नरसिंहाची मूर्ती, नीट लक्ष द्या तुम्ही, पाठीमागच्या बाजूला खांबातून नरसिंह प्रगट झालेत आणि त्यांनी हिरण्यकशिपूला असं कशावरती, आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे आणि ते उंबऱ्यावरती बसून त्याचं पोट फाडतात. अशी ही लक्ष्मी विष्णूच्या अवतारातील नरसिंहाची मूर्ती. पुढच्या बाजूला भक्त प्रल्हाद दाखवलेले. हे मंदिर बांधत असताना आपण त्याचे जर बारकावे पाहिले, एखादा चौरंग पाहिला, त्याचे जर मोजमाप पाहिलं, होर्नेरने मोजलं, लघुत्तम माप मोजण्याच्या यंत्राने मोजलं, सारखी जाडी भरते. एखादी खाच मोजली, स्क्रूप्रमापीने मोजली तरी सगळीकडे सारखी भरते. अशी रचना आहे. आपल्या पूर्वजांनी हे 1,500-2,000 हजार वर्षापूर्वी मंदिर बांधलं. त्यावेळेस मापन शास्त्रात आपण किती प्रगत होतो हे आपल्याला ह्याच्यावरून कळतं. खरं तर आपल्याला इंग्रजांनी येऊन इतिहास शिकवला किंवा मापनशास्त्र शिकवलं असं म्हणण्याचं कारण नाही. इंग्रज 300-350 वर्षापूर्वी, पण त्याही पूर्वी आपल्याकडे 1,500 वर्षापूर्वी मापनशास्त्र होतं, म्हणून अशी मंदिरं तयार झालीत. कोपरे पहा 90 अंशाची मिळते जुळते. हे मंदिर बांधत असताना इथे एक लोखंडाची काम दिसते का तुम्हाला, वाजवतोय मी, आवाज येतोय ना, तर ही लोखंडाची काम कशासाठी आहे, हे प्रत्येक दगड लोखंडाच्या पट्टीने जोडलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचे, शिसं ओतायचे किंवा गुळ चुन्याने ती पॅक करायचे. म्हणून भूकंप विरोधी तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये काय आहे, भूकंप विरोधी तंत्रज्ञान निर्माण केलंय, म्हणून ही मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळतात. नाही तर ही पडलेल्या अवस्थेत दिसली असती. एवढे हल्ले केलेत औरंगजेबानं. आपण आणखीन एक पाहतो की ज्यावेळेस नाही का 2-2.5 वर्ष झाली असतील की आपल्या विधानसभा जे आमदार तिथं बसतात, विधान परिषदेत तिथं आमदार बसतात, त्या ठिकाणी एक विषय हाताळला जात होता की त्या औरंगजेबानं त्या शिवमंदिराला, विष्णू मंदिराला हात लावला नाही. तिथलं एकही मंदिर, एकही मूर्ती फोडल्याशिवाय ठेवली नाही. त्या जैन काय म्हणतो जितेंद्र आव्हाडाला, ते तर समजा जाऊ द्या मूर्ती, तो म्हणत होता, पण समोर बसलेला एकही आमदार म्हणला नाही तू गेलता का तिथं, आम्ही जाऊन पाहिलंय, सगळं फोडलेलं आहे, असं सुद्धा म्हणत नव्हता. कारण त्यांना सुद्धा माहित नाही ह्या मंदिरावरती आलेलं नाही. इतका दुर्लक्षित भाग राहिलेला आहे. खरं तर संभाजी महाराजांची निगडीत असल्यानंतर इथं सगळं या, पण इथं कुठल्याच सुधारणा आलेल्या दिसत नाहीत. अशा प्रकारचं हे मंदिर पाहतोय आपण. मध्ये नर्त्यांगना वगैरे दाखवल्यात, अप्सरा दाखवल्यात.
काही ठिकाणी टाळवादिका, ढोलवादिका, पखवाजवादिका दाखवल्यात. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला पाहता येतंय की हा ईशान्य कोपरा आहे. पूर्व आणि उत्तरेच्या मधल्या कोपऱ्याला काय म्हटलं जातं? ईशान्य किंवा ईश्वर कोपरा. आणखीन पुढे जाऊन देव कोपरा म्हणतो. मग देव कोपरा असल्यामुळे इथं विष्णू आणि शंकराशिवाय हा पूर्ण होत नाही. ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आपल्याला विष्णूची मूर्ती दिसते. विष्णूची मूर्ती कशावरून? त्याच्या हातात असणारी आयुध काय असतात? शंख, चक्र, गदा असतात की नाही, ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फुटलेली मूर्ती आहे, पायाजवळ त्याचं वाहन दाखवलेलं असतं गरुड. ती आपल्याला इथं पाहता येत नाही, परंतु गरुड असावा. या ठिकाणी जर पाहिलं तर शंकर आहेत. शंकर, भगवान शंकर आणि विष्णूशिवाय ही मूर्ती पूर्ण होत नाही. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पायाजवळ नंदी दिसतोय, शंकराच्या हातात नागफणा दिसते आपल्याला, त्याच्याबरोबर त्रिशूळ दिसतोय, त्याच्यावरून शंकर आहेत असं लगेच आपल्या लक्षात येतं, पाताक्षणी लक्षात येतं. आणि पायाजवळ नंदी, ईशान्य कोपऱ्यावरचा ईश्वर म्हणून ज्याला आपण पुजतो किंवा देव कोपरा म्हणतो, तर त्या ठिकाणी भगवान शंकराशिवाय आणि विष्णूशिवाय तो पूर्ण होत नाही. आता जर आणखी आपण पाहिलं तर आणखी नृत्यांगना वगैरे दाखवल्यात. आणि यादवांच्या काळातलं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी श्रीकृष्णाला महत्व दिलेलं होतं. ही मूर्ती पाताक्षणी श्रीकृष्णाची आहे असं वाटतं आपल्याला, परंतु चेहरा नाही तिचा, फोडलेल्या अवस्थेत आहे ती मूर्ती. परंतु तिच्या हातातील बासरीची ठेवण आणि पायाची घडी याच्यावरून आपल्याला श्रीकृष्ण आहेत असं लगेच जाणवतं. तर इकडे राधा असावी, परंतु एक दगड खराब लागल्यामुळं, मुरमट लागल्यामुळं त्याचे काय झाले, टपरे वगैरे उडलेले आहेत. परंतु समोर जी मूर्ती दिसते ना आपल्याला, ही कशाची मूर्ती आहे? तर हे पूर्वेकडे तोंड करून असणारी सूर्याची मूर्ती. सूर्याची मूर्ती असल्यामुळं सूर्यकमल दाखवलेत पा दोन्ही बाजूला दिसतात ना आपल्याला. एका सूर्यकमला पाठीमाग काय दाखवलेला आहे? अर्धवट दडलेला शेष दाखवलेला आहे. आणि एका सूर्यकमला पाठीमाग अर्धवट दडलेला त्रिशूळ आहे. म्हणजे हरिहराचा अंश असलेली ही कशाची मूर्ती आहे? सूर्याची मूर्ती. ही कुठं तोंड करून आहे? हे पूर्वेकडे तोंड करून आहे. अशा प्रकारची मूर्ती आपण पाहतोय. आणखीन पुढे जर गेलं तर आपल्याला ती रामायणातील कथा अशाच प्रकारे पुढे चालू आहे. आपल्याला शेपट्या वगैरे दिसतात. त्या कथेमधून पुढे हरणाचा वगैरे वध केलाय. राम वनवासाला गेलेले, वनवासामध्ये मारीच राक्षसाचा वध करत असताना त्या हरणाचा वध केलेला आहे. या ठिकाणी आता आपण आलो कुठं? आग्नेय कोपऱ्यावरती. कुठला? दक्षिणेच्या आणि पूर्वेच्या मधला कोपरा आग्नेय कोपरा. आणि आग्नेय कोपऱ्यावरती आपल्याला ही इंद्र देवता पाहायला मिळते. इंद्र देवाचं आपण आव्हान केल्याशिवाय अग्नीला प्रज्वलित करू शकत नाही, कारण हा देवांचा राजा असतो. हा इंद्रच आहे का? तर इंद्राच्या पायाजवळ त्याचा ऐरावत किंवा हत्ती दाखवलेला आहे. त्यावरून तो काय एक इंद्र आहे हे लक्षात येतं. त्याच्या हातामध्ये कमंडलू आहे किंवा वज्रास्त्र दाखवलेलं आहे. पा वज्रास्त्र, पाश आहेत त्याच्या हातामध्ये. अशा प्रकारे इंद्राची रचना केलेली. हा इंद्र झाल्यानंतर आग्नेय देवता ह्या आग्नेय कोपऱ्यावरती दक्षिणेकडे तोंड करून असलेली आणि तिचं वाहन मेंढा आहे. पा इथं लांब कानाचा मेंढा दिसतोय ना आपल्याला, त्या ठिकाणी पहा लांब कानाचा मेंढा दिसतोय. आणि अग्नि प्रक्षेपण करणारं यंत्र आहे हातात. आपण एखाद्या मालिकेमध्ये कसं चांदणीमधून जोरात असा प्रकाश येताना पाहतो, त्यांनी देखील कल्पना केलेली. पाहतो त्रिकोण दिसतोय त्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये होल आहे, त्याच्यातून अग्नि प्रक्षेपण केला जातोय अशी एक कल्पना दाखवली. अशा प्रकारची मध्ये डमरू वादिका आहे. अनेक वाद्यकाम, नृत्यकाम करणारे नृत्यकार दाखवलेले आहेत. आणि इकडे पुढे वालीचा वध होत असताना त्या ठिकाणी वालीचा वध होतो. पुढे अशी ही कथा सांगत सांगत रामायणातली चालू आहे. आणि पुन्हा एकदा एका विष्णूचा अवतार आणखीन एक पाहतोय आपण. विष्णूचा अवतार पाहत असताना हा वराह अवतार आहे. वराहाचा चेहरा लगेच लक्षात येतोय. आणि हा विष्णूचा हे असल्यामुळं काय त्या हातामध्ये शंख दिसतोय, चक्र दिसतंय आपल्याला, गदा दिसते की नाही. अशा प्रकारची ही रचना लगेच लक्षात येते. आणि पृथ्वी तारण्याकरता अवतार म्हणजे पृथ्वीच्या स्वरूपातील देवी दातावरती तारली अशा प्रकारचे त्यांनी काय केलेले त्या ठिकाणी कोरलेल्या अवस्थेत. आपण सहज जर टाळ वाजवला, टाळ वाजवल्याबरोबर चेहऱ्यावरती भाव येतात. त्या मूर्तिकारानं, त्या वास्तुविशारदानं हे करत असताना, काम करत असताना पहा लहान लहान बारकावे ह्याच्यात कोरलेत. एक फक्त टाळ वाजवला की चेहऱ्यावरती नकळत त्याचा काय येतं आपल्याला अनुभूती येते ना, तो चेहरा त्याचा ती जाणवतो. तसा चेहरा दाखवण्याचा टाळ वाजवल्याबरोबर त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणखीन जर पुढे आला तुम्ही तर रावण किती शिवभक्त होता हे दाखवण्याचा ह्या चित्रलिपीतल्या ज्या कथेतून सांगितलेले पहा. ह्या ठिकाणी आपल्याला पाहता येतंय की रावणाने स्वतःची मुंडकी तोडलेत आणि शंकराला पुष्पमाळ केली त्यांची. दिसते ना इथं बघा, चेहरे तोडलेत. आणि आणखीन एक चेहरा तो तोडण्याच्या ह्याच्यावर आहेत, त्याच्यातून शंकर प्रगट झालेत. पहा किती बारकावे ह्या मूर्तीमध्ये. त्या ठिकाणी रावणाने स्वतःचे शिर वाहिलेत कापून महादेवाला, शिवलिंग आहे. आणि मग त्याच्यातून शंकर प्रगट झालेत. ते शेवटचं शिर कापत असताना त्याला वरदान दिलेलं आहे. अशा प्रकारची ही कथा सांगितलेली. अशी रामायणातील ही कथा पूर्णत्वाकडे जाते. आणखीन पुढे जर गेलो तर ही वरुण देवता पावसाशी संबंधित आहे. आपण जर पाहिलं तर तिच्या पायाजवळ काय काळवीट दाखवल्या उधळणार आहे की नाही, म्हणजे ही वरुण देवता आहे. त्याचबरोबर अनेक नृत्यांगना पाहत असताना त्यांच्या ज्या साड्या दाखवल्यात, त्या साड्या दाखवत असताना त्याच्यामध्ये सोनं चांदी वगैरे वापरलं असायची, किनार झाड असायची. पण तिने इतकं तलम वस्त्र घातलं, इतकं पातळ वस्त्र घातलंय. आत्ताची नेटची साडी म्हणूया आपण, परंतु ती साडी घातल्यानंतर त्याची किनार दिसते, परंतु तिचे आंतरवस्त्र दिसतात या मूर्तीमध्ये. नीट पहा आपण. आणि यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दक्षिणेची देवता, यमदेवता,
तिचं काय वाहन रेडा दाखवलेला आहे. अशा प्रकारची रचना आहे या ठिकाणी. आणखीन जर पुढे गेलो तर आपण नैऋत्य दिशेची देवता वेताळ म्हणतो ना त्याला, त्याच्या हातामध्ये मुंडकी नग्न अवस्थेत दाखवलेला आहे आणि नैऋत्य दिशेला पाहतोय, त्याला भैरवनाथ देखील म्हटलं जातं. अशा प्रकारची ही कल्पना या ठिकाणी अष्टदिशांच्या अष्टवसू आपण त्या लक्ष्मीनारायण मंदिरावरचे पाहिलेले आहेत. त्याचबरोबर ही कथा पूर्ण होत असताना एका स्त्रीसाठी दोघांनी भांडू नका अशी त्या पूर्ण कथेचा बोध कथा दाखवलेली अशी ही रचना आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी भीमा नदी दिसते आपल्याला, ही भीमाशंकरला उगम पावते. उगम पावल्याबरोबर या ठिकाणी ह्या किल्ल्यासाठी जे पाणी घ्यायचं होतं त्यांना, तर पाणी घेतलंय हे आपल्याला पाहता येते. तिथं जर पाहिलं आपण तर नदीच्या खालून पाट काढलाय आणि त्या पाटामधून ह्या विहिरीमध्ये पाणी आणलंय. हे मोठेच थारुळ आहे, मोठं दिसतंय ते. ह्याला तुमच्या बाजूला हात जोडलेला असायचा, हे पोरांना घ्या. त्याच्यामध्ये टाकायचं. ही यादवकालीन मोठ पाहतोय आपण. ह्या मोठ्याचं पाणी कुठे नेलंय तर तिथून पुढे पुन्हा पुढच्या त्या मोठे करता नेलेलं आहे. त्या मोठेचे बांधकाम कधी झाले माहिती का? त्याला झालंय 26 मार्च 1685 ला बांधून झाले. खापरी पाईपलाईनने मशिदी करता बाहेर पाणी नेलं आणि मग ह्या मोठ्याचं पाणी त्या हाळात टाकलं, त्याला उंची दिली तर ते मशिदीपर्यंत जाईल ना. त्याला 1194 रुपये खर्च आलाय आणि त्याही आधीच ही या देवकालीन मोठ्याचं बांधकाम आपण पाहतोय. भीमा नदीचं पात्र विस्तीर्ण आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळे किल्ल्याला पाणी पुरवठा कमी होत नव्हता, किल्ल्यासाठी पाणी भरपूर मिळायचं. अशी रचना आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आता पान दरवाजा आहे पुढच्या बाजूला आणि आपण पुढे जाणार आहोत तर पाताळेश्वर मंदिरात. त्याआधी आपल्याला आतलं हे मंदिर पाहिजे. अतिशय सुंदर मंदिर आहे. ह्या मंदिराची, प्रत्येक मंदिराची एक विशेषता असते ना, ह्या मंदिराची एक विशेषता आहे. इथं आहे ना किरण उत्सव, म्हणजे जो कोल्हापूरला पाहता ना तुम्ही, तो ह्यो पाहता येतो. तो कसा पाहतो आणि कोणत्या दिवशी पाहता येतो ते आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी चप्पल बूट बाहेर काढायचे. थांब एक मिनिट. लक्ष्मीनारायण मंदिराचं दक्षिणेकडचं गेट नाही महाद्वार पाहतोय. हे जर आपण रचना पाहिली तर इथे एक प्राणी कोपरा असतो पा, मोठमोठाले प्राणी दाखवलेले असतात. म्हणजे आपल्या पूर्वजांना डायन प्राणी होते आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या माणसांनी काय मिळवलाय, विजय मिळवलाय असं दाखवलं जातं. इथे वेलीपट आहे. वेलीपट म्हटल्यानंतर पुन्हा एकदा पुष्पांचा कोपरा, स्तंभ आणि इथं वादकांचा कोपरा असतो बा. त्या बाजूला तशीच रचना असती आणि त्याचबरोबर पुन्हा वेलीपट आणि वरच्या बाजूने हवाई मार्गे येऊन यक्षिणी काय करतात, ते तोरण बांधतात. ते हवेत उडतात ना यक्षिणी, ते येऊन तोरण बांधतात. ते कपळपट्टीवरती गणेशाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला इथं आणि गणेशाच्या मूर्तीला पुष्पांची छत्री ही फोडलेल्या अवस्थेत आहे. दुसऱ्या मंदिरात आपल्याला स्पष्ट पाहता येणार आहे. आतमध्ये ज्यावेळेस आपण जाऊ ना, आपल्याला वाटेल हे खांब एखाद्या धातूचे किंवा मेणाचे बनवलेत काय, इतके सुंदर खांब या ठिकाणी पाहायला मिळतील. आतमध्ये या आपण. लक्ष देऊ गुड्डी आपण आणखीन एका मंदिरामध्ये, म्हणजे आता या ठिकाणी मंदिराच्या आतल्या भागामध्ये आहोत. लक्ष्मीनारायण मंदिर पाहतोय आपण. बराच वेळ झाला लक्ष्मीनारायण मंदिर ह्या किल्ल्यावरचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सभामंडपामध्ये या ठिकाणी भरपूर अशा जाळ आहेत आणि त्याच्यामधून थंड हवा येताना दिसते पहा आपल्याला. सुंदर अशा जाळ्या आहेत. त्याचबरोबर बैठकी व्यवस्था केलेली बाजूला. हा जवळजवळ 16 खांबाचा मंडप आहे आणि या मंडपामध्ये जर प्रत्येक खांबाचं आपण पाहिलं तर अतिशय बारकाव्याने जर पाहिलं तर अनेक छोटं असं पूर्व काम दिसतंय. अनेक ठिकाणी आपल्याला होल सुद्धा दिसतात ते आणि लेथ मशीनवर कोरलंय काय अशा प्रकारचा हा खांब. त्याची मूर्ती जरी आपल्याला एकसारखी दिसत असली लांबून तर प्रत्येक मूर्ती वेगळी, परंतु खांब एकसारखे दिसावे अशी रचना केलेली. अतिशय सुंदर असं ह्या मंदिराचे खांब पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर ह्या मंदिराची विशेषता मी मागे सांगितलं तुम्हाला सांगणार होतो. खरं तर आतमध्ये जर पाहिलं आपण तर 21, 22 आणि 23 जून ज्या दिवशी सगळ्यात मोठा दिवस असतो ना, त्या दिवशी पश्चिमेचा सूर्याची किरण 21 तारखेला 21 जूनला पायाजवळ पडताना. आता मूर्ती नाहीये त्या काळातली, ती मूर्ती फेकून दिली. विरगळीचा एक तुकडा मांडलाय. खरं तर त्या काळातल्या इथं जे काही किल्ल्यावरती लोक आले त्यांनी त्या मूर्ती फेकून दिल्या आणि ह्याचा शासकीय कामासाठी उपयोग केला. मूर्ती जर असते त्या मंदिरासारखी किती सुंदर असतं मंदिर पाहतोय आपण, त्या क्षणी आपल्याला जाणवतं. त्या मंदिराचे त्या ठिकाणी ते सूर्याची किरण पश्चिमेकडून येतात. पायाजवळ एक दिवस, दुसऱ्या दिवशी 22 तारखेला पोटाजवळ आणि तिसऱ्या दिवशी तिच्या कपाळावर किंवा मुकुटावर पडतात. अशी रचना ह्या मंदिरात देखील आहे. कोल्हापूरचा किरणोत्सव सगळ्याला माहिती, पण धर्मवीरगडावरचा किरणोत्सव पाहायला कोणी येत नाही. खरं तर लोकांनी तो आला पाहिजे, पाहायला पाहिजे, अनुभवला पाहिजे. इतकं सुंदर मंदिर आहे. आपण सांगतो की फार पूर्वी नाही पण 100 वर्षापूर्वी अंटार्क्टिकेचा शोध लागला, बरोबर की नाही. मग पेंग्विन पक्षी आपल्याकडं आपण पूर्वी फोटोमध्ये पाहिलेत, त्यानंतर आता चलचित्रामध्ये पाहतोय आणि आता प्रत्यक्ष मुंबई आणि पुण्याला ते आपल्याला पेंग्विन पक्षी पाहायला मिळतात. मग ह्या मंदिरावर ते कोरलेले असावात का 1500 वर्षापूर्वी, परंतु ह्या मंदिरावरती या ठिकाणी त्या पक्ष्यांची एक लाईनच कोरलेली. या बाजूने पाहतो मी ते कमल पुष्प घेतले त्यांनी कशामध्ये, चोचीमध्ये, आणि ते जस काय शंकराला विष्णूला अर्पण करण्याकरता चाललेले असं आपल्याला पाहायला मिळते.
अशी रचना आहे ती पहा. आणि वरच्या बाजूने पहा पूर्ण दगडी काम आहे. दगडी कामामध्ये हे पाहताना आपण इथं ह्या आधारिका वगैरे पाहतोय, खांब किती सुंदर आहेत ते पाहतोय. आणि त्याही पेक्षा आता जर आपण समोर पाहिलं तर इतकं सुंदर असं एक महाद्वार आहे या गर्भगृहाचं, तर पाहतच राहावं असं हे सुंदर दिसतंय पहा. या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या बाजूला काय आहे, एक प्राणी कोपरा असतो ना, तो कोपरा आहे. तुम्ही फक्त बाजूला प्रकाश येतो आता बाजूला थांबायचं फक्त, असं पाहता येते तुम्हाला. या ठिकाणी पाहिलं आपण तर हा प्राणी कोपरा आहे. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे, वेलीपट आहे. त्यानंतर पुष्पांचा कोपरा असा, आणि इथं स्तंभ दाखवलेला आहे. इथं हा वादकांचा कोपरा आहे. तर संबळ वाजवणारे, वेगवेगळे वाद्य वाजवणारे, सनई चौघडा वाजवणारे असे दाखवलेले. आणि वर एक शिनीत हवाई मार्गे येऊन तोरण बांधतात ते. इथं काय कपाळपट्टीवरती गणेशाची मूर्ती आणि त्याला डेकोरेशन पहा, फुलांची छत्री केलेली पाहतो ना आपण अशा प्रकारची. मग ह्या मंदिरातली मूर्ती किती सुंदर असेल. खरं तर ज्यावेळेस आक्रमण होत असतात ना त्यावेळेस देव वाचला पाहिजे. आपल्याला माहिती आहे अफजल खानाच्या वेळेस आपण पाहतो की आपल्या पांडुरंगाला कर्नाटक मध्ये नेऊन ठेवलं होतं. त्याचबरोबर देवीची मूर्ती तळघरात दडून ठेवली आणि त्याला नकली मूर्ती फोडण्याकरता अफजल खानाला दिली होती. ही या कथा आपल्याला माहिती. तसंच ह्या किल्ल्यावरती आक्रमण होत असताना हिताची मूर्ती खरं तर दुसऱ्या गावामध्ये नेऊन ठेवली. तिचा शोध घेत असताना आम्हाला ती मूर्ती सापडलेली. इथून साधारण 50-60 किलोमीटर अंतरावर कात्राबाज मांडवगणे तिथे एक देवीच्या मंदिरात अशी एका कोनाड्यात लक्ष्मीनारायणाची मूर्ती, ह्या मंदिराला शोभेल अशी मूर्ती. एक दिवस आम्हाला पाहिल्यानंतर तिचं काय केलं, आम्ही कार्बन डेटिंग केलेले. हिताचा दगड आणि त्या मूर्तीचा दगड काढून त्याचं कार्बन डेटिंग केले की ह्याच मंदिरातली मूर्ती असावी असं सिद्ध झालेलं आहे. ह्याच्यावर पीएचडी करणाऱ्या एका गोडबले नावाच्या महिलेने त्याच्यावर प्रबंध तयार केलाय. तिने माझ्याबरोबर चर्चा करत असताना त्या मूर्तीचं वर्णन ऐकलं. तिने प्रत्यक्ष ती मूर्ती पाहिली, तिचं कार्बन डेटिंग तिच्याच हस्ते केलेलं आहे. तर ती मूर्ती ह्या किल्ल्यातली आहे असं सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारचे अनेक ठिकाणी पाहता इथं कीर्तिमुख दाखवलेले. किती सुंदर कीर्तिमुख आहे, कुठलाही भाग मूर्ती शिवाय नाही. या ठिकाणी आपण द्वारपाळ म्हणतोय ते आकाश कंदील घेऊन उभे आहेत. म्हणजे आपण पूर्वी नाही का दिवे असायचे तसे दिवे घेऊन उभे. किती सांगावं तेवढं वर्णन थोडं. काही ठिकाणी पहा आपण असे तुतारे वगैरे वाजवतात असे वर्णन आहे. असं सुंदर मंदिर आपण या किल्ल्यावरचं पाहतोय. मग ह्या मंदिरावरती एवढा मोठा खर्च का केला, मी मागाशी सांगितलं तुम्हाला. खरं तर ह्या मंदिरामध्ये पूर्वीचे काय चालायचे, गुरुकुल चालायचे. ह्याच मंदिरामध्ये काय करायचे, शिक्षण दिलं जायचं. आणि इथंच या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार चालायचे. तिथं ती गल पाहिली आपण, खड्डा पाहिला ना, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक काय करायचे, वाटणं वाटले जायचे. त्याचं काय करायचे, कधी कधी ऊर्ध्वपातन करून त्याचे रसायन काढले जायचे, ते काढे प्यायला दिले जायचे, लेप लावले जायचे. अशा प्रकारची ही मंदिरं पूर्वी आपल्या पूर्वजांनी बनवली. मगाशी सांगितल्याप्रमाणे आतून पोकळ शिखर असतं आणि त्याच्यावरती धातूचा कळस असतो, उंचच उंच असतं. गावातली कुठलीही इमारत, राजवाडा किंवा महाल त्याच्यापेक्षा उंच नसायचा, कारण त्या देवाच्या ह्याच्यापेक्षा उंच जायचं नाही. त्याचं कारण काय होतं, तर त्यावेळेस जशी सूर्याची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते, चंद्राची शीतलता पोहोचते, त्याशिवाय ह्या सृष्टीतला पशु पक्षी प्राणी जगू शकत नाही, जीवजंतू जगू शकत नाही, झाड झुडूप वाढू शकत नाही. तर तसंच त्या व्यक्तीला कशासाठी इतर ग्रहांमधून देखील तशाच ऊर्जा पडतात. सूर्याची जशी ऊर्जा असते, इतर ग्रह गोल आपल्या पूर्वजांना माहिती. आपल्या ऋषीमुनी हे काय आपले संशोधक आहेत आणि त्यांनी त्या काळात शोध लावला की इतर ग्रहांची ऊर्जा माणसापर्यंत पोहोचवायची असेल तर तो धातूचा कळस म्हणजे तो अँटिना आजच्या भाषेत, तो स्वतःकडे त्या आकर्षित करून घेतो इतर ग्रहांच्या लहरी आणि त्या पिंडीमध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये साठवतो. आणि ज्यावेळेस आपण घंटा वाजवतो त्या घंटेच्या दोन्ही लहरी दर करत कुठपर्यंत येऊन पोहोचतात, त्या मूर्तीवरती आदळतात, त्या मूर्तीचं बटन क्लिक करतात, चालू करतात आणि त्याच्यातून प्रक्षेपण होतं. मग इथं येणारा माणूस चालत चालत गाभाऱ्याच्या दाराशी आलेला असतो. तो देव न मानणार असला, नास्तिक असला तरी तो काय म्हणतो, आज मला मंदिरात भारी वाटलं बरं का, वेगळंच वाटलं. त्याचं कारण ते असतं, त्यातली ऊर्जा ह्याला मिळालेली असते. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस पेशंट यायचा, आयुर्वेदिक त्या ठिकाणी उपचार चालू असायचे. खरं तर तो अर्धा कशाने बरा व्हायचा, मला मंदिरात नेणार आहे, मी वाचणार आहे, मला साप जरी चावला असला तरी मी वाचणार आहे. म्हणजे अर्धा बारा तो स्वतःच्या ह्यानीच ऊर्जेनेच व्हायचा आणि अर्धाच ह्याच्यावरती उपचार केले जायचे. अशा प्रकारचे लगेचच्या लगेच त्या ठिकाणी उपचार होऊन तो माणूस नीट व्हायचा. तो काय इथं विनामूल्य असायचं, कारण त्या वैद्याला राजाश्रय असायचा. हे मंदिर बांधण्याकरता देखील एवढा मोठा खर्च कुणी केलेला, राजाने केलेला असायचा. म्हणूनच आपण प्रत्येक गावामध्ये मोठाली मंदिरं पाहतो, त्याचे उंचच उंच कळस पाहतो. आणि म्हणून त्या गावावरती आजही जर पाहिलं तर वीज पडत नाही, कारण तो धातूचा कळस सुद्धा स्वतःकडे आकर्षित करून घेतो. आणि हे जमिनीशी एकरूप झालेलं मंदिर ती वीज कुठे पाठवतं, जमिनीमध्ये पाठवतं. म्हणजे त्याची आर्थिंग जमिनीशी होते, म्हणजे वीज रोधक बसवायची त्या गावाला गरज नसायची. अशी ह्या मंदिराची रचना आहे. आता आपण पुन्हा बालेश्वर मंदिर पाहणार आहोत. त्याची विशेषता काय माहिती का, तिथं तर आहे ना नृत्यशिळा आहे. त्या चारही खांबामध्ये प्रत्येक तालवाद्य आणि तंतुवाद्य वाद्याचं असं वाजवलं तर जसं हंपीला गेल्यानंतर आपल्याला फील येतं ना, तसं आपण पाहणार आहोत. चला आपल्याला बालेश्वर मंदिरात जायचं. शिवशंकर आपल्या तांडव नृत्य करताना दिसतात ते, आणि ह्या बाजूला गणेशाची मूर्ती तांडव नृत्य करण्याकरता.
आता आपण धर्मवीर गडावरचं आणखीन एक मंदिर पाहतोय. ह्या मंदिराचं नाव आहे बालेश्वर. हे मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी नृत्य करण्याकरता नृत्यशिळा आहे. तर तांडव नृत्य करण्याकरता या ठिकाणी स्वतः भगवान शंकर तांडव नृत्य करत असताना आपल्याला एका खांबावरती एका नक्षीमध्ये पाहिलं. ह्या ठिकाणी पाहिलं तर गणेशाची मूर्ती पहा तांडव नृत्य करत असताना. ही नृत्यशिळा आहे आणि ह्या नृत्यशिळा असल्यानंतर आपण जर पाहिलं तर आता हे नृत्य करत असताना त्याला रिदम्स ठेके मिळले पाहिजेत ना वाद्यकाम करताना. आपल्याला कसं हल्ली आपण स्पीकर वगैरे लावतो त्याची ध्वनी न नाचणारा पण नाचायला लागतो की नाही डीजे लावल्यावर. तसं आता जर आपण हे हाताने वाजवलं ना सगळ्यांनी शांत राहायचे तर आपल्याला ना धुमपुराची आणि शाईपुराची थीम या ठिकाणी ऐकायला मिळते. इकडे पहा अजूनही मी मोबाईलवरती धून लावणार आहे. हे तुम्हाला फक्त वाजून दाखवलंय. मोबाईलवर लावले इतकं स्पष्ट ऐकू येणार आहे तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आवाज येणार आहेत. म्हणजे तालवाद्य आणि तंतुवाद्य कसे असतात तर हे आपण पाहणार आहोत. ऐक ना आता आहे ना आपल्याला जे तबल्याला दोन हे असतात ना एक शाईपूड आणि एक दुमपूड असतं की नाही. दुमपूड म्हणजे त्याच्यावर काळा भाग नसतो. ह्याच्यामध्ये दुमपूडाचा आणि त्याच्यामध्ये शाईपुडाचा आवाज कसा येतो त्याच्यामध्ये टाळाचा आवाज कसा येतो ह्या गाण्यातून आपल्याला लगेच ऐकायला मिळणार. ह्याच्यामध्ये तबला सुरू आहे. शांत राहा फक्त ते बाळाला सांगा शांत बघा बरं का आता तबल्याचा आवाज ऐका इथं बघा इथं बघा आवाज. आता इथं जी थाप वाजते का कडक कडक असते ना शाईपुडावरची ती इथं कशी आवाज येते पहा. बेस आणि हो का हे इथे येतोय का तसा आवाज इथे येतोय का नाही. आता ह्याच्यामध्ये टाळाचा आवाज सुरू होईल आणि टाळाचा आवाज इथे किती स्पष्ट येतोय पहा बरं आता गाण्यामध्ये सुरू होतो. टाळाचा आवाज सुरू झाला. टाळाचा आवाज येतो ना तुम्हाला आता बघा बरं का इथं किती मोठा येतो टाळाचा आवाज इथं बघा. आता ही गायिका आहे ना ह्या गायिकेचा किती आवाज वाटतो इथं पाहायचं बरं का किंवा तिचे कोरस आहेत का त्यांचा कसा आवाज वाटतो इथं पाहता गायिकेचा आवाज कशी तरी आपण हे मंदिर पाहत असताना मी मागाशी सांगितलं त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शंकराची आराधना करण्याचा एक प्रकार आहे. आपण जसं भजन पूजन गायन करतो किंवा पुष्पाभिषेक करतो जलाभिषेक करतो रुद्राभिषेक करतो तर नृत्याच्या माध्यमातून आराधना केली जायची. त्याला तांडव नृत्य म्हणायचं आणि हे तांडव नृत्य करण्याकरता ही नृत्यशिळा आहे आणि कडे करणारे असायचे. हा सभामंडप कोसळलेला आहे. हा सभामंडप जर असता तर आणखीन या आवाजामध्ये किती फरक पडला असता आपल्या लक्षात येईल. ह्याचं गेट पाहण्यासारखं आहे. आता या तुम्ही खूप सुंदर असं गेट पाहूया आपण. या आता बस ऐकले सगळ्यांनी या आतमध्ये चला. मंदिरामध्ये आपण जर पाहिलं आता इथं गर्भगृह पाहतोय आपण. अतिशय सुंदर असं काय या ठिकाणी हे महाद्वार दिसते आपल्याला. या ठिकाणी जर पाहिलं तर वेलीपट असं दाखवलाय आणि त्याच्यातून 90 अंशाचा कोपरा गेलेला आहे. हा मी मागे करून तुम्हाला सांगतो प्राणी कोपरा आणि छोट्या छोट्या माणसांनी त्याच्यावरती काय केलं विजय. मोठमोठाले प्राणी पहा आपल्या पृथ्वीवर मोठाले प्राणी होते हे आपल्या पूर्वजांना माहिती. पुन्हा सांगितलं वेलीपट त्यानंतर हा नृत्य ह्याचा वादकांचा कोपरा पहा इथं संबळ दिसतंय डमरू दिसतंय सनई चौघडा अनेक वाद्य आहेत आणि त्याच्या वाद्याच्या माध्यमातून हा कोपरा पूर्ण केलेला आहे. वरच्या बाजूने यक्षिणी येऊन तोरण बांधतात ते आणि गणेश पट्टीवरती काय आपल्याला गणपतीची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर खाली जर पाहिलं तिथं हत्ती आणि व्याळ प्राणी. त्याचबरोबर ह्या ठिकाणी जर पाहिलं आपण हत्ती आणि काय सिंह प्राणी हे कशासाठी दिलेत. हत्ती सारखा ताकदवान आणि व्याळासारखा किंवा त्या सिंहासारखा क्रूर प्राणी या पृथ्वीवर नसतो. एक वेळेस वाघाच्या किंवा बिबट्याच्या हातातून शिकार सुटते आपण पाहतो आता डिस्कव्हरीवरती. परंतु व्याळ प्राणी असा होता पृथ्वीवरती त्याची मान लांब होती पहा. ह्याचा ज्ञानेश्वरीपर्यंत उल्लेख आलेला आहे. त्याने जर एखादी शिकार पकडली तर त्याच्या हातून सुटत नव्हती. म्हणजे त्याने जर एखादा शिकार विळखा घातला त्याला ती सुटणार नाही असं सांगितलं जातं. आत्ताचे कीर्तनकार साप वगैरे सांगतात पण व्याळ हा प्राणी ह्या पृथ्वी तलावरचा एक
विशिष्ट असा लांब मानेचा प्राणी होता आणि हत्तीसारखा प्राणी सुद्धा तो सहज कपच्यात घ्यायचा, सहज शिकार करायचा. हे कशासाठी दाखवले? हत्तीसारखी ताकद किंवा सिंहासारखी त्या वेळासारखी क्रूरता असत ती बाहेर ठेवून नतमस्तक होऊन कशाला जायचे? देवाच्या दर्शनाला जायचे. याकरता दाखवले. खूप मोठं शिवलिंग आहे. त्याची आणखीन एक विशेषता, या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या मंदिरात उमऱ्यातून पाणी नेलं जात नव्हतं. मग तुम्ही म्हणाल पाणी कुठून न्यायचं? तर बाहेरच्या बाजूला एक कुंड आहे, त्या कुंडमध्ये कावडीने पाणी टाकायचं. आतमध्ये दगडी पाईप आलेला आहे पहा, दगडी पाईप या ठिकाणी दिसतोय आणि त्या पाईप मधून काय धातूच्या पाण्यात पाणी पडायचं आणि त्या शिवलिंगाला काय करायचं? त्या अभिषेक किंवा जलाभिषेक घालण्याकरता तेच पाणी वापरायचं. का नेलं जात नव्हतं? तर कारण ह्या मंदिरात देखील आयुर्वेदिक उपचार चालायचे. आपल्या ऑपरेशन थिएटर मध्ये सहज प्रवेश मिळतो का? नाही मिळत ना. ती निर्जंतुकीकरण केलेली खोली असते. तसेच आपल्याबरोबर जीवाणू विषाणू आतमध्ये जाऊ नयेत म्हणून सुचिरभूत होऊन झाले, स्वच्छ होऊन जायला सांगितले. म्हणून आलेल्या कावडींचं पाणी कुठं टाकायला सांगितलं? बाहेर, आणि मग ते आतमध्ये यायचं. अशी रचना आहे ह्या मंदिराची. कारण आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कळलं की 3 फुटाचं अंतर ठेवा, स्वच्छता किंवा जीवाणू विषाणू किती लहान असतात, सूक्ष्म असतात, ते जातात. ऑपरेशन थिएटर मध्ये आपल्याला प्रवेश देत नाहीत, त्याच्यामुळे देत नाहीत. आणि म्हणूनच आपल्या मंदिरामध्ये आपल्याला सहज प्रवेश नसतो, तर गाभाऱ्याच्या दारातून दर्शन घ्यायचं असतं. अशी रचना ह्या मंदिराची पाहायला मिळते. या मंदिरात देखील सूर्याची किरण, सूर्य उगवल्याबरोबर महाशिवरात्रीला त्या शंकराच्या पिंडीला काय घालत असतात? अभिषेक घालत असतात. अशी रचना ह्या मंदिराची देखील आहे. हे बालेश्वर मंदिर पाहिलेले आपण. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. भारत माता की जय. वंदे वंदे हर हर महादेव. हर हर हा. अच्छा. हे समोर जे कुंड पाहतोय ना आपण, आतमधलं ना ते. पाणी याच्यामध्ये टाकलं जायचं आणि इथून पुन्हा दगडी पाईपने ते आतमध्ये शिवलिंगा करता वापरायचे. म्हणजे डायरेक्ट पाणी शिव मंदिरात नेलं जात नव्हतं उमऱ्यामधून, तर बाहेरच्या कुंडामध्ये टाकायची. अशी व्यवस्था या मंदिराला पाहायला मिळते. अशीच व्यवस्था भीमाशंकरला किंवा इथं लिंपणगाव मध्ये देखील एक शिव मंदिर आहे, त्या ठिकाणी देखील पाहायला मिळते. अशा प्रकारचं हे कुंड आपण पाहतोय. आता काढले. हा. आपण आहे ना आता जे बालेश्वर मंदिर पाहतोय का धर्मवीर गडावरचं, त्याच्यामध्ये उमऱ्यामधून पाणी नेलं जात नव्हतं. आतमध्ये आपण दगडी पाईप पाहिलेलाच आहे. मग या कुंडामध्ये पाणी टाकलं जायचं आणि ते पाणी काय जायचं आतमध्ये त्या मंदिरामध्ये जायचं. तिथं धातूच्या भांड्यामध्ये ते पाणी पडायचं आणि ते शंकरासाठी वापरायचं. अशी व्यवस्था या मंदिराला पाहायला मिळते. अशीच व्यवस्था भीमाशंकरला किंवा इथं लिंपणगावला अनेक शिव मंदिरामध्ये पाहायला मिळते, जी पुरातन मंदिर आहेत. हे पुरातन मंदिर असं आपण पाहतोय या ठिकाणी धर्मवीर गडावरचं बालेश्वर. आता आपण पाताळेश्वर कडे जातोय. पाताळात आहे का? आता आपण पाताळात जाणार आहे पार. खाली जाणार आहे हे स्वरूप. पाताळ. अच्छा. मी सारखी असते, 2-4 दिवसाला असते मी. चला लवकर. हॅलो, चला बच्चे कंपनी. हे नको जाऊ खाली. चला. येतो मग. नाही 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 ते नाही इकडे. खाली नाग आहे वाटतं. चापे. जबरदस्त. थांबा जरा, मी इथं बसतो. सांगा भाऊ सांगा. करा सुरुवात. धर्मवीर गडावरचं पाताळेश्वर मंदिर पाहते. खरं तर प्रत्येक गावामध्ये असं 5 पायऱ्या उतरून जाणार असं मंदिर पूर्वीपासून असतंच. हे कशासाठी बनवलंय मंदिर आपल्या पूर्वजांनी? मी मागाशी सांगितलं तुम्हाला की काय की पूर्वीचे जे ऋषीमुनी होते, शास्त्रज्ञ होते, त्यांनी हे मंदिर बनवत असताना एक कल्पना काहीतरी ठेवली असेल ना पुढं. तर या ठिकाणी हे मंदिर बनवत असताना हे खोल मंदिर कशासाठी बनवलं? तर ज्या काळात दुष्काळ पडायचा ना, दुष्काळ पडल्यानंतर पर्जन्य याग केला जायचा. पर्जन्य यज्ञ म्हणतो त्याला, तो केला जायचा. मग हे देव पाण्यात ठेवायचा. आपण संकट काळात देव ठेवतो ना पाण्यात, तसे दुष्काळ पडला. मग दुष्काळ एका गावावर पडतो का? तो आजूबाजूचा बराचसा मोठा परिसर त्याने काय केलेला असतो? दुष्काळ पडलेला असतो. मग पर्जन्य याग काय करायचा? तर ह्या मंदिरात पाणी साठवल्यानंतर ह्यातली ऊर्जा थांबवायची बाहेर पडणारी. श्रावण महिना आला, शेवटचा सोमवार आला की त्या दिवशी न सांगता ज्या ज्या भागात दुष्काळ पडलाय,
कारण श्रावण महिन्यात काय असतात, काळे ढग असतात, पाण्याचे असतात आणि ते वरून खालीपर्यंत आलेले असतात. त्यांची फक्त पाऊस होत नसतो, ते पाऊस पाडण्याकरता विज्ञानाचा मार्ग फक्त धर्माच्या माध्यमातून कसं सांगितलाय, पुढच्या बाजूला यज्ञ केला जायचा, त्याला पर्जन्य याग म्हणायचे. पर्जन्य याग कशासाठी केला जायचा, मग त्याच्यामध्ये काय वापरायचे, तर जे काय आयुर्वेदिक वृक्ष आहेत, जसं आपण काय करतो, उंबर, जांभळ, पिंपळ, वड असे अनेक वृक्ष आहेत, त्यांच्या वाळलेल्या फांद्या आणायच्या, त्याचा जाळ करायचा, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या आहुती दिल्या जातात, आहुती म्हणतो आपण त्याच्यात. त्या काळात तिथं पिकलेल्या आजूबाजूच्या प्रदेशात पिकलेल्या धान्याची आहुती दिली जायची, त्याच्यामध्ये सोन्याची आहुती दिली जायची, चांदीची आहुती दिली जायची, त्याच्यामध्ये मिठाची आहुती दिली जायची आणि मग त्याच्यानंतर त्याचा धूर त्या ढगांपर्यंत पोहोचायचा. किती मोठा ढग असला, समजा तो वाऱ्याने पुढच्या गावाला गेला तरी पाठीमागच्या गावात पण यज्ञ झालेला आहे, तिथलचा ढग पुढे येणार, किंवा आजूबाजूला गेला तरी एक पिकेला ते ढग पूरक व्हायचे आणि 24 तासामध्ये पाऊस पडायचा. म्हणजे पूर्वजांनी काय केले, आपल्याला विज्ञान वापरले. जे तुम्ही आता विमानामधून कृत्रिम रेतन करून पाऊस पडता ना, त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, सल्फ्युरिक ऍसिड वापरलं जाते की नाही. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय अंश असतो, चांदीचा आणि मिठाचा अंश असतो. तोच कुठून वापरलाय आपण, जमिनीवरून. त्याला पर्जन्य यज्ञ, आणि पर्जन्य यज्ञ करण्याकरता प्रत्येक गावामध्ये असं खोल मंदिर असायचं आणि ते देव पाण्याखाली ठेवायचा. त्या निमित्ताने तरुण एकत्र करायचे आणि तो यज्ञ करायचा. श्रावण महिन्यातल्या शेवटचा सोमवार ठरलेला असायचा आणि निश्चित पाऊस पडायचा. अशा प्रकारची रचना आपल्या पूर्वजांनी, म्हणजे जे पूर्वज आपले वैज्ञानिक होते त्यांनी केलेली. आपण पहा, आपण सहज म्हणतो की हिंदू धर्म किती मागे असलेला, पुरसटलेल्या विचारांचा अजिबात नाही. कारण आपण जर पाहिलं, सहज एखादा विचार केला की पूर्वी आपण गाय, आपल्याकडे गावरान गाय असायची, आपल्याकडे जर आईला दूध नाही आलं तर काय म्हणतो आपण, गाईचं दूध पाजा. म्हणजे आईच्या दुधामध्ये गाईच्या दुधा इतक्या कॅलरीज ह्या सारख्या असतात, म्हणून गाईचं दूध पाजायला सांगितलं. मग गाईचं दूध जर पाजत असलो आपण, एखाद्या मुलाला किती वर्ष दूध पाजतो, साधारण 2 वर्षाचा होईपर्यंत पाजतो ना. पण ती गाई त्या कुटुंबाला किती वर्ष दूध पाजते, 20 वर्षाची गाय होईपर्यंत तिचं आयुष्य सांगितलेले, दूध देते. 20 वर्ष तिने तिच्या आजोबांना पाजलेलं आहे, आईला पाजलेलं आहे, आजीला पाजलेलं आहे, आईला, आणि स्वतः पण पिलेलं, भावाला पण पाजले की नाही तिने. आणि आजची परिस्थिती पाहिली तर आपण कसाबाला गाय विकतो. खरं तर ती गाय विकली पाहिजे का, मग आपण म्हणतो आईच्या दुधात 2 वर्ष दूध पाजलं तर, मग गायने 20 वर्ष आपल्या कुटुंबाला पाजले, तिचे किती मोठे उपकार आहेत ते सोडून द्या. ते उपकाराची भाषा जरी समजा आपण म्हणलं विसरून गेलो, परंतु पूर्वीची जी शेती होती कशावर आधारलेली आहे, गायी आणि बैलावर आधारलेली आहे. गायीचं शेण कशाला घालायचे, शेतीला घालायचे. पुन्हा समजा धान्याच्या वेळेस काढायचे, खळं ज्यांनी पाहिले ते खळं कशाने सारवायचे, त्याच शेणाने सारवायचे. त्याच्यामध्ये तिवडा असायचा, त्याच्याकडे बैल त्याच्यावरती फिरायचे धान्यावरती, मग त्याच्यातून धान्य बाहेर पडायचं. त्याच्या एखाद्या बैल जर त्याच्यामध्ये काय केलं, त्याने गोमूत्र टाकलं, कुणी काय मेहनत धरून बाहेर फेकलंय का, ते कशात मिक्स व्हायचं, त्यात पात धरल्यानंतर त्याच्यातच मिक्स व्हायचं ना. त्याचबरोबर शेण आहे, त्यानंतर सूप शेणाने सारवलं, त्याच्यात उपनायचे. ते कशामध्ये ठेवलं जायचं, कणगीमध्ये. कणगी कशाने सारवलेली आहे, त्यातलं धान्य परत निवडाय काढलं, ते कशात काढायचे, सुपामध्ये. ते कशाने सारवलेलं, शेणाने. दळल्यानंतर त्याचे आजूबाजूचा परिसर कशाने, शेणाने सारवलेला आहे. ते ज्या टोपल्यात टाकायचे, टोपलं सुद्धा शेणाने सारवलेलं. त्याला कधी विष्ट समजलंय का आपण, म्हणजे एखाद्या दुसऱ्या जनावराच्या शेणाने सारवलंय का, माणसाच्या तर लांब सोडून द्या. दुसऱ्या जनावरात सुद्धा काय आपण समजतो, घाण समजतो. ह्याला लक्ष्मी समजलेलं आहे. त्या काळात काय म्हटलेलं आहे, गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी वसते. तेवढंच नाही तर आपण पाहतो, आपल्या घरात एखादी मयत झाली तर तिथं काय सांगतो, शेणाने सारून घ्या. कारण आपल्या शरीर ज्यावेळेस मृत्यू पावतं, त्याच्या शरीरात जे विषाणू जीवन आहेत ते बाहेर पडतात आणि ते कुणाच्या तरी शरीरात जाऊ नये म्हणून नष्ट करण्यासाठी ते शेणाचा वापर केलेला आहे. पाहतो, मळणी यंत्रातून सहज धान्य बाहेर काढलं, 8व्या दिवशी सोंड्या लागतो. पूर्वीच्या त्या धान्य दुष्काळ पडला तर त्याच्या पुढच्या वर्षापर्यंत टिकायचं. कारण त्याला काय होतं, कोटिंग कशाचं व्हायचं, गोमूत्राचं आणि त्या शेणाचं, त्याच्यामुळे ते टिकायचं आणि तेच आरोग्याला चांगलं असायचं. आता पाहतो आपण की अनेक प्रकारचे औषधं निघालेत, केमिकल्स निघालेत, ते औषधं वापरतात, फवारण्या करतात, त्याच्यामुळे आपल्याकडे कॅन्सर सारखे रोग येतात. पूर्वीचे लोक 120, 150 वर्ष, 125 वर्ष जगलेले सांगितले जातात. आता आपलं आयुर्मान किती ठरवलंय, 60 वर्षाचं. म्हणजे आयुर्मान, आपण जर विज्ञानवादी झालो तर मग वाढायला पाहिजे होतं ना, कमी व्हायला पाहिजेत का, वाढलंय का. तुम्ही पहा, पूर्वीचे सडा संवर्धन करायचे, गावऱ्या लावायचे किंवा शेणाने सारवलं जायचं. त्या पाया आता बंगल्यात राहतात, मार्बलची फरशी आली तरी पायाला हल्ल्या भेगा पडल्यात की नाही. प्रत्येक बाईचं सिझरिन होते. पूर्वी होत होतं का, कारण तिचा शेणात हात आणि पाय जायचा, म्हणजे ते नकळत ते वापरलं जायचं. आपल्या शेतीला जर खत घातलं तर 3 वर्ष पुन्हा खत घालावं लागत नसतं, ह्या गायचं शेण खत घातलं तर. आता आपल्याकडे म्हणजे दूध पंढरी करायची म्हणून जर्सी गाय आणली. कुणी आणली, या रानतुले मुख्यमंत्री होता का, ब्राझीलला गेला आणि तिथून ती जर्सी गायचं पॅटर्न आणला त्यांनी, इकडे सगळीकडं तो पेरला. त्या जर्सी गाय कशापासून तयार झाली, सगळ्यात जास्त ज्याला दूध असतं असा प्राणी निवडलाय. 12 पिल्लं कोणाला असतात, डुकराला. मग डुकरापासून आणि घोड्यापासून, रेड्यापासून ह्या तिन्हीचं काय केलं, त्यांनी वर्जन करून ती गाई जर्सी गाय आणली. आणि कुणी आणली, अंतुलेने आणली, बरोबर आहे का नाही, या अंतुलेने.
आणि मग त्याचा आता जो त्याला गायला गोरा झाला तो शेती कामाला येतोय का उपयोगाला? त्याला काय म्हणता तुम्ही? अंतुल्या म्हणता की नाही आता पण? मग त्याला कुठे नाही म्हणता? कापाय नाही म्हणता की नाही अंतुल्याला कापा? म्हणजेच काही गोष्टी अशा होत्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं आपण पूर्वी काय ब्रीदवाक्य वापरायचो? काय वापरायचं माहितीये का? गो ब्राह्मण प्रतिपालक. गो म्हणजे गाई किंवा गायीवर आधारलेली सगळी शेती होती म्हणून गो. आणि ब्राह्मण हा शब्द भटासाठी नाहीये, भटजीसाठी नाहीये. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी माणसं सांभाळणारा. आपल्याकडे कसं आता आपण पाहतो UPSC MPSC आपली पोरं परीक्षा देतात. कशा करता देतात? हुशारात हुशार काय असावा? सरकारमध्ये क्लास 1 क्लास 2 अधिकारी असावा. मग शिवाजी महाराजांना वाटत नव्हतं आपल्याकडे काय हुशार माणसं असावीत? म्हणून गो ब्राह्मण म्हणजे हुशार माणसं सांभाळणारा, गायी सांभाळणारा, गायी वाचवणारा. त्यावेळेस आक्रमण कोणावर होत होती? गायीवर होत होती. गायी वाचली पाहिजे त्याच्यामुळे शेती वाचणारे, आणि शेती वाचली किंवा गायी वाचली तर दष्टपुष्ट सैनिक होणारे आपला तो लढणारे त्यांच्या सैनिकांबरोबर, शेती वाढणारे. याकरता सगळ्याचा विचार करून गो ब्राह्मण प्रतिपालक ही घोषणा माझ्या दृष्टीने तरी मी म्हणतो त्या काळात महत्वाची होती. अशा प्रकारचे आपले जे पूर्वज आहेत त्यांनी अनेक संशोधन केलेली, नुसती गायीच नाही बनवली, आपण म्हणतो ना ब्रह्मदेवाने बनवली, म्हणजे ज्ञानी माणसाने बनवली. अशा प्रकारचे आहे. आपल्याकडे तक्षशिला नालंदा विद्यापीठ होती, बरोबर आहे की नाही? त्या काळामध्ये एक संशोधक आलेला आहे आपल्याकडे. कोण? युआन सॉंग. सगळेजण ऐकून आहोत आपण, बरोबर आहे की नाही? त्यांनी 700 पायल्यावर जातील एवढे चीनला ग्रंथ नेलेत. काय नेलेत? ग्रंथ नेलेत. त्यांनी आपल्याकडचं ज्ञान नेलंय म्हणून चीन आज जगाला टक्कर देते. आणि आपल्यावरती ह्या आक्रमकांनी आक्रमण केली. त्याच्या ज्या काय मुघल आले त्या मुघलांनी आपली तक्षशिला नालंदा पेटवली. 3 महिने दूर निघतो. आपला विद्यार्थी तिथं काय नुसतं मंत्र पठण करत होता का? आपला विद्यार्थी तिथं एखादा विषय घ्यायचा, त्याच्यावरती 6 वर्ष अभ्यास करायचा. 6 वर्ष त्याने जर अभ्यास केला तर त्याला अर्ध तप म्हणायचे. 12 वर्ष केला त्याला 1 तप म्हणायचे. 24 वर्ष केला तर त्याला किती म्हणायचे? 2 तप म्हणायचे. मग तो काय करायचा? ते ओळीबद्ध किंवा त्या रुचांच्या माध्यमातून त्याला बंदिस्त करायचा. त्या एका रुचीचा अर्थ खूप मोठा असायचा. जसं H2 म्हटलं की आपण काय म्हणतो? पाणी म्हणतो की नाही? आता संज्ञा आहे की नाही ती छोटी, त्याच्या मोठ्या संज्ञेत छोट्याचं रूपांतर. तसे त्या रुचांचा अर्थ खूप मोठा होता आणि त्याच्यामध्ये ते ग्रंथ बंदिस्त झाले. खरं तर ते आपल्या PhD ते संशोधन आहे आपलं, आणि ते छाननी जाळलं. त्याच्यामुळे आपल्याकडचं संशोधन भरपूर असं वायाला गेलं. तरीही ह्या पिढीने त्या पिढीला देत देत ज्ञान आतापर्यंत येऊन पोहोचलंय. त्या काळात जग आपल्याकडे आकर्षित होतं. ज्यावेळेस 1498 वास्को दी गामा आला ना आपल्याकडे, त्यावेळेस त्या लंडनच्या रस्त्यावरती वाघ फिरत, म्हणजे किती आदिवासी लोक असतील आपण म्हणतो ना लय सुधारलेले. आणि म्हणून आपल्याकडे 10-10 हजार विद्यार्थी एकत्र राहतील. 6-6 वर्ष अर्ध तप नाही, 12-12 वर्ष एक तप एकत्र राहतील, अशी व्यवस्था आपल्याकडे शाळांमध्ये होती. मग आपण सुधारलेले कोण सुधारलेले? जग सुधारलेलं होतं. परंतु आपल्यावरती आक्रमण झाली. त्या आक्रमकांनी आपलं हे मोडलं पाहिजे तर त्यांना नवीन पेरता येतं. म्हणून आज आपण सगळीकडे मूर्त्या फोडल्या दिसतील, मंदिरं पाडलेली दिसतील, परंतु त्यांचं ते पेरलेलं आजही उगून देत नाही. आपण पुन्हा आपलं उगवायला लागले. जिथं जिथं जगामध्ये जातो तिथं उकरलं तर काय सापडते आपल्याला? कुठतरी शिवलिंग सापडते, कुठतरी आपल्या हिंदूंची पद्धत सापडते. हिंदू ही निस्ती पद्धती नव्हती तर जागण्याचा मंत्र होता. आणि म्हणून आपण जर हिंदू धर्माची व्याख्या करायला ठरवलं तर विज्ञान प्लस हिंदू बरोबर हिंदू धर्म अशी व्याख्या होईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. चला पुढे आता आपल्याला जयंती ऐकायला जायचं. बाकी आहे ना? आता फोटो काढा पटापटा. धर्मवीरगड पाहतोय, अर्थात पूर्वीचा बहादूरगड आणि त्याही पूर्वीचा यादवकालीन पांडे पेडगावचा भुईकोट. हा किल्ला पाहत असताना किल्ल्यावरती यादवकालीन एक मोठे आणि त्याला देखील हत्ती जुंपलेले असायचे. समोरच्या बाजूला एक थारोळ दिसतंय का? नदीच्या तटबंदीच्या खालून आतमध्ये पाणी घेतलंय आणि त्याला उंची दिली आणि त्याच्यामध्ये खापरी पाईपलाईनने पाणी किल्ल्यावर फिरवलं होतं. हा त्याचा हुसाचे येरवाले हा दिसतोय ना. पाणी पुढे सरकण्यासाठी त्याबरोबर काय होतं? त्याची मदत होते. म्हणजे तो किती उंचीला आहे? त्या थारोळ्याच्या उंचीला आहे की नाही. मग त्याचं पाणी ह्याचं पाणी पुन्हा कुठं आणलंय? इकडच्या बाजूच्या ह्या मुघलकालीन मोठेमध्ये आणलेले. हे मुघलकालीन बोट ह्याला देखील हत्ती जुंपलेले. हत्ती जुंपलेले म्हणजे काय केलेलं? पाणी वर ओढण्याकरता मदत होते ना. हत्ती राहत असायचा, त्याला चाक असायचं. आपण कसं हाताने खेचतो तसं हत्ती ओढायचं. खूप मोठं भांडं असायचं. ह्या हाळातलं पाणी त्याच्यात घ्यायचे. आणि ही मोठ कधी बांधली माहिती का? ही यादव काळातली जरी असली तर ही मुघलकालीन मोठ्याची ह्याची तारीख आहे 26 मार्च 1685 ला बांधून झालेली. आणि मग हे कुणी बांधली? इथलचा किल्लेदार अब्दुल रहमान म्हणून आहे. ही नोंद कुठं सापडते? तर औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींचं एक पुस्तक आहे. म्हणजे त्याचे 10 खंड बनवलेत. त्याचा मराठी अनुवाद केलाय गणेश हरी खरे या लेखकाने आणि त्यातल्या 6व्या खंडामध्ये ह्याचं वर्णन येतं. तर हे कुठं पाणी नेलंय?
मशिदी करता बाहेर नेले. मग त्या मशिदी करता नेण्याकरता जे 2-2 खापरी पाईप 2-2 फुटाचे खापरी पाईप जोडलेत त्याला खर्च किती झालाय तर 1194 रुपये झाला. ह्याची देखील नोंद आहे. म्हणजे एवढे बारकावे आपल्याला पाहायला मिळतात. ही कुठं औरंगजेबाच्या रोजनिशी लिहिली जायची ना त्याच्या दरबारात पाहायला मिळतात. आणि म्हणूनच औरंगजेबाच्या दरबारात काय घडलं हा इतिहास आपल्याला त्याच्या दरबारातील त्या लेखकांनी त्याचे लेखक आहेत खापी खान, साकी मुस्ताक, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना ह्यांनी लिहून ठेवलेला आहे. आणि मग तो त्या लेखकाचा आपल्या लेखकाने 1972ला ते 10 खंड प्रकाशित केलेत ना त्याच्यामध्ये हा अकबर म्हणून जे त्याच्या दरबाराचं वर्णन आहे तर त्याच्यामध्ये अनेक नोंदी त्यात संभाजी महाराजांची नोंद सापडते. म्हणून आपण इतिहास तो सांगत असताना त्या ज्या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांना या किल्ल्यावरती आणलं आणि याच 52 पेठामधून फिरवलं त्यांना कुठं नेलं जातं आता बाले किल्ल्यात. आणि आपणही आता बाले किल्ल्यात जाणार आहोत ज्या ठिकाणी दिवाणे आम सामान्य लोकांसाठी दरबार, दिवाणे खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा आणि ते शौर्य स्थळ जिथं संभाजी महाराजांनी काय केलेलं आहे आपलं शौर्य प्रगट केलंय आणि धर्मासाठी मी झुकणार नाही, मान वाकवणार नाही असं सांगितलं. त्या स्थळावर गेलो आपण तिथालचा इतिहास ऐकणार आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चलो गुड्डी ते चॉकलेट दे दुसरं. समाधी आहे ना. अरे मेन व्हिडिओ बघा आता आजी ओरडा करा. अजिबात ओरडा करलं करे ओजी कुठे आजी हो लय सगळे नमस्कार, मी लक्ष्मण नाईकवाडी. आज तुम्हाला बराच वेळ झाला धर्मवीर गड दाखवते. खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांशी हा निगडीत असल्यामुळं आपल्याला आता धर्मवीर संभाजी महाराजांचा काय सांगायचा आहे इतिहास सांगायचा आहे. आणि तो ह्या ठिकाणी जर ऐकला आपण ह्या ठिकाणी तुमची लहान लहान मुलं घेऊन आलेले आहेत. तिथलची जर माती कपाळाला लावली ना तर आपल्यात चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही. असं हे ठिकाणी अशी ही शौर्यभूमी. असं ह्या ठिकाणी आपण दिवाने आम पाहतोय. आता आपण काय केलंय की आतापर्यंत किल्ल्याचा भाग पाहिला 52 पेठा होत्या आणि त्या 52 पेठामधून धर्मवीर संभाजीराजांची दिंड काढलेली. ती दिंड कशी होती तर तख्त कुलहार केलेलं आहे. हातामध्ये आणि मानेमध्ये असे लाकडी फळी अडकवलेली आणि त्यांना काय केलेलं आहे साखळ दंडाने जकडलेलं आहे. विदूषकासारखी कपडे परिधान केलेली आणि वर विदूषकासारखी टोपी घातलेली. राजांच्या घुंगराच्या माळा मोत्याच्या माळा काढून घेतलेल्या आणि घुंगरांच्या माळा गळ्यात अडकवलेल्या आहेत. आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांना त्या वेशीमध्ये आणलेले त्यांच्याबरोबर त्यांचे काही मुक्ती आहेत कवी कलश हे दोघं जण येतात ते. आणि येत असताना कवी कलश आणि ते दोघं जण येतात त्यांचे द्वारपाळ काय म्हटले असतील. खरं तर एका राजाने दुसऱ्या राजाबरोबर राजासारखं वागावं. औरंगजेब अकलूजची छावणी मोडून इथं आलेला आहे. बाहेरच्या बाजूला जो खंडोबाचा माळ आहे त्या ठिकाणी त्याचा तळ पडलेला आहे. त्याचं 5 लाख सैन्य 2 लाख जनावर आहेत त्याच्याबरोबर 2 लाख बाजार बुन घेत म्हणजे बाजार सुद्धा त्यांनी स्वतंत्र आणलेले. म्हणजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी संभाजी आणि आपले काही गद्दार आहेत त्यांनी इथपर्यंत आणून पोहोचवल्यानंतर संभाजी महाराजांना ह्या किल्ल्यामध्ये दिंडीच्या स्वरूपात मिरवलेले आणि दिंडीच्या स्वरूपात मिरवल्यानंतर ह्या द्वारा वेशीजवळ आणलंय आणि ह्या वेशीमधून आत येत असताना औरंगजेब शहनशाह तिथं बसलेला आहे. पुढं कोण बसलेलं आहे औरंगजेब शहनशाहच्या सिंहासनाचा ओटा आहे तो 44 बाय 44 आहे. 185 फूट लांबीचा हा दरबार आहे. 155 फूट रुंदीचा हा दरबार आहे. किती रुंदी याची. आणि हा काय माहिती का आता दिवाने आम सामान्य लोकांसाठी असलेला हा दरबार आहे. आणि मग तिथं औरंगजेब शहनशाह तिथं काय केले बिछाईत अंथरलेले काय केलेलं आहे बिछाईत अंथरलेले आणि त्या बिछाईतावरती गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले आहेत. ते औरंगजेब शहनशाह उच्च आसनावरती बसलेला आहे. आणि त्या ज्यावेळेस संभाजीराजे कवी कलश येतात आतमध्ये त्यावेळेस तो काय म्हणतोय कोण तर तिथलचे द्वारपाळ काय म्हणतात ते काफर संभाको लाया जा रहा है. खरं तर एका राजाने दुसऱ्या राजाबरोबर राजासारखं वागावं परंतु तो राजासारखं वागायला तयारच नाही. कारण तो काय करत होता फक्त आणि फक्त आम्हीच राजा होऊ शकतो हे सगळे आमचे गुलाम आहेत अशा प्रकारचा वागतोय. आणि हे कुणी लिहिलेलं आहे तर खापी खान आहे त्याचा साकी मुस्ताक आहे किंवा भीमसेन सक्सेना आहे ईश्वरदास नागर आहे हे त्याचे लेखक आहेत दरबारातले की रोजचे रोजनिशी लिहितात ते त्याच्या एवढ्या मोठ्या राजाची रोजनिशी लिहिली जायची ना त्याच्यामधलं हे. आणि हे कुणी पुन्हा आपल्यापर्यंत आणलंय तर गणेश हरी खरे या लेखकाने काय केलेलं आहे त्याचा अनुवाद केलेला आहे की पारशी तसंच लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली मराठी अनुवाद केलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्यापर्यंत हे येऊन पोहोचलंय. मग ह्या दरबारामध्ये आलेला असताना औरंगजेब शहनशाह आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर औरंगजेब शहनशाह या स्वराज्यावरती आल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एकदा पण केला होता. 3-3.5 वर्ष झाले संभाजीराजे गावत नाहीत म्हणून त्यांनी स्वतःचा खिमॉस जमिनीवरती आदळला आणि त्यांनी काय केलं स्वतःसाठी पण केला. जोपर्यंत संभाजीराजांना जिवंत या मुर्दा तुम्ही पकडत नाहीत ना
तोपर्यंत मी डोक्यावरती घालणार नाही. आता तिथून पुढे 6 वर्ष लोटलेली, म्हणजे 9 वर्ष संभाजी महाराजांबरोबर युद्ध चाललेले. आणि काही गद्दारांच्या मदतीने संगमेश्वरी संभाजीराजांना कैद झाल्यानंतर संभाजी आपल्या समोर येतोय हे पाहिल्यानंतर औरंगजेबाला एवढा आनंद झालाय, ते बिछाईत अंतर आहे ना त्याच्यावरती तो झरं घालतोय. दरबार गच्च भरलेला आहे. हा सामान्य लोकांचा दरबार आहे, दिवाने आम लोक जनतेसाठी असणारा हा दरबार आहे. त्याचे राजा त्याच्याबरोबर आलेले सैनिक आहेत. एखादी मोहीम किती वर्षाची असावी? 1 वर्षाची, 2 वर्षाची असावी. परंतु आता किती वर्ष झालेली आहेत त्याला? 9 वर्ष झालेली. प्रत्येक सैनिकाला वाटते आता काहीतरी संभाजीराजांचा सोक्ष लागत आणि मला कुठं जायला मिळेल? दिल्ली आग्र्याकडे जायला मिळेल. औरंगजेबाला सुद्धा वाटतंय की आता आपण काहीतरी करू. त्याचा आनंद, त्याला तो गिरटोप घालायचा आहे ना आता, कारण 6 वर्ष हा बोडका आणि ह्या सह्याद्रीमध्ये फिरतोय. ऊन वारा पाऊस या सह्याद्रीचा सोसतोय आणि मग त्याला वाटलं आता संभाजी माझ्या समोर आलाय म्हणून तो अल्लाचे आभार मानण्याकरता त्याच्यावरती बिछायतावरती एरझरी घालतोय. आणि एरझरी घालता घालता एकाएकी पश्चिमेकडे तोंड करून बसतो आणि कुराणातली आयती पडायला लागतोय. आणि ती कुराणातली आयती पडत असताना संभाजीराजे कवी कलश आहेत. आपल्याला माहिती आहे संभाजीराजे देखील कवी होते आणि कवी कलश देखील. त्यांचं 7 शतक असत, नखशिखांत असत किंवा बुधभूषण असत, अनेक काव्य संग्रह आहेत. आणि कवी कलश तर शीघ्र कवी, त्याच्यामुळेच त्यांना कवी कलश म्हटलं जातं. कुठल्याही एखाद्या घटनेवर सहज काव्य सुचायचं. आणि मग त्यावेळेस संभाजीराजांनी त्याला पाहिलं, तो गुडघे टेकल्यात आणि पश्चिमेकडे तोंड केले. संभाजीराजे कवी कलशाकडे पाहून हसतात ते आणि सहज विचारतात, कवीश्वरा सुस्ती का एखादी कविता? आणि मग त्यांनी जी कविता केली ह्या दरबाराला जी ऐकवली आणि त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागली. काय होती ती कविता? मी आपल्या समोर मांडणार आहे. खरं तर धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी कलश या ठिकाणी उभे आहेत आणि कवी कलशाबरोबर या ठिकाणी तो संवाद साधत असताना संभाजीराजांनी कवी कलशाला म्हटल्यानंतर त्यांनी शीघ्र कवी सहज काव्य केलं. काय काव्य होतं? त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागलं. ते काव्य मी आपल्या समोर मांडणार आहे. यावन रावण के दरबार में शंभू बंदो बदरंग लव रसत शेंदूर सम खूब खेलो रणरंग रवि तवी छवी देखत खद्य तो होत बदरंग तव तेज निहार के तखत त्याचे आवरण. अशा प्रकारची कविता आहे. ती कविता आपल्याला समोरच्या फलकावरती कोरलेली ती पाहता येईल. त्याचा अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंगबली जसे रक्तवर्ण दिसतात तसे रणकंदन खेळलेले संभाजीराजे तुम्ही दिसताय. आणि एखादा काजवा चमकत असतो परंतु सूर्य उगवले त्याचं तेज नष्ट होतं ना, त्याप्रमाणे त्याचं तेज नष्ट झालेलं आहे. कुणाचं? त्या औरंगजेबाचं. आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता गुडघे टेकलेत की काय ह्याचा अर्थ सांगितल्यानंतर त्या कवी कलशाची जीभ हासाडण्याची आज्ञा या दरबाराला दिलेली. त्या रहुल्ला खान आणि त्याचा असद खान वजिरे मंत्रिमंडळातले सगळे नातेवाईक आहेत. आणि तिथून पुढे संभाजीराजांना कवी कलशांकडे तो रहुल्ला खान येतो आणि सांगतो तोपर्यंत हा इखलास खान आहे संभाजीराजांसारखा देहइष्टी असणारा हा मुकर्रब खानाचा मुलगा आहे. मुकर्रब खान कोण? तर शेख निजाम अर्थात गोवळकोंड्याचा सेनापती ज्यांनी स्वतःच्या राजाला पकडून दिलं आणि मुकर्रब पदवी घेतली संभाजीराजांना पकडण्याकरता. हा औरंगजेबाचा त्या ठिकाणी आणल्यानंतर संभाजीराजांना घेऊन येतोय, दरबारात उभा करतोय. हा इखलास खान जोरात वरून सांगतोय इतना बडा हिंदुस्तान का शहनशाह आगे बैठा है झुककर तमीज तो देतो. पण संभाजीराजे काय करतात? ते झुकत नाहीत. तेच म्हणतात अशा डुकरापुढे झुकतो की काय. कदाचित त्याच्या लेखकांना ते लिहून ठेवता आलं नसेल, कारण त्याचे लेखक आहेत ना दरबारात, त्यांनी लिहून ठेवलेलं नसेल. परंतु दरबारातून हा शब्द निश्चित बाहेर गेला असेल, कारण संभाजीराजांनी त्यांना शिव्यांची दाखवली वाहिली असे त्याचे लेखक म्हणतात. स्वाभिमानाने वर्तन केलं असं लेखक म्हणतात. मग तिथून पुढे संभाजीराजांना आणि कवी कलशाला 2-3 प्रश्न विचारले गेले. त्यातले काय प्रश्न होते? तर तुला आमच्यापैकी कोण कोण फित्र होतं म्हणून तुला आम्हा या सह्याद्रीमध्ये 9 वर्ष असं काय फिरवत ठेवलंय, ऊन वारा खात ठेवलंय. संभाजीराजे म्हणतात जे आमचे झालेत ना ते आमचे आहेत. असे आमचे अवलाद नाही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसायचं, कोणाचं नाव तुला सांगणार नाही. तुझ्या किल्ल्यांच्या चाव्या, तुझ्या खजिन्याच्या चाव्या आम्हाला कोण देऊ शकतो? तर त्यांनी सांगितलं माझ्यासारख्या अनेक संभाजी ह्या स्वराज्यामध्ये उभे राहतील आणि त्यांच्याकडून तू कशा चाव्या घ्यायच्या ते ठरव. आणि तिथून पुढे त्याला महत्वाचा प्रश्न विचारला, तू जर तुझा धर्म बदलून काय तू जर तुझा धर्म बदलून मुस्लिम होत असतील तर आमचे आलमगीर साहेब तुला माफ करतील. मग संभाजीराजे त्या ठिकाणी झुकले नाहीत, वाकले नाहीत. आपले संभाजीराजे कसे होते? मोडेन पण वाकणार नाही असे होते. आणि म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे? त्याला सांगितलं जगाल तर हिंदू धर्मात आणि मराल तर हिंदू धर्मात, हे वाक्य या ठिकाणी उच्चारलंय त्यांनी. आणि म्हणून आपण पाहतो संभाजीराजांना धर्मवीर ही पदवी कुठे मिळाली? ह्या किल्ल्यावरती. खरं जर त्यांनी एकदा बांध तुकवली असतील काय राहिलं असतं आपल्या स्वराज्याचं? राहिला असतं आपला भगवा ध्वज, लावता आले असते आपल्या दारात तुळस, लावता आले असते आपल्याला कपाळाला गंध, माता भगिनींना कुंकू लावता आलं असतं का? नसतं लावता आलं. कारण राजाने जर धर्म बदलला तर प्रजेला बदलावा लागतो. म्हणूनच राजांनी आपला धर्म बदलला नाही आणि म्हणून त्यांच्यावरती अत्याचार केले. ह्या दरबारामध्ये आपण पाहतो काय काय अत्याचार करावेत आपल्या राजांचे. एक दिवस डोक्याची केस हाताने उपटून काढावीत, नख पकडीने उपटून काढावीत, दात पकडीने उपटून काढावेत, अंगाची कातडी सोलावी आणि त्याच्यावरचे मिठाच्या आणि मिरचीच्या पाण्याचे फवारे मारावेत. एखादा काटा टोचला तो किती वेदना होतात आपल्याला.
आणि तरीही राजे झुकले नाहीत. आणि झुकले असते तर काय झालं असतं या स्वराज्याचं? कारण प्रत्येक जण आज आपण हिंदू म्हणून आहोत, आपल्याला आपल्या मुलीचं लग्न करण्याकरता कुणाचा तरी काय घ्यावं लागली असती? परवानगी घ्यावी लागली असती. कुठलाही सण उत्सव करण्याकरता परवानगी घ्यावी लागली असती. म्हणून धर्मवीर संभाजी राजांमुळे आपण धर्मवीर आहोत. तिथून पुढे पुन्हा एकदा त्या औरंगजेबाचा कळस होतो आणि त्यांनी काय केलेलं आहे की ह्या संभाजी महाराजांचे डोळे काढण्यास ठरवलेले. त्या डोळ्यात सळ्या देखील याच दरबारामध्ये याच ठिकाणी त्यांनी आदेश दिलेत आणि संभाजी महाराजांचे डोळे काढले. तिथून पुढे पुन्हा एकदा एक दिंड काढली. ती कुठं नेली माहिती का? वढू तुळापूरकडं. वढू तुळापूरकडे नेत असताना त्या दिंडी पुन्हा एकदा दिंड वढू तुळापूरकडे कशासाठी नेली? ह्या स्वराज्याला दाखवण्यासाठी की आम्ही तुमच्या राजाचे काय हाल केलेत हे दाखवण्यासाठी. आणि तुळापूरला 11 मार्च 1689ला अर्थात मृत्युंजय अमावस्येला पाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांना एका वधस्तंभाला आणि कवी कलशाला एका वधस्तंभाला बांधलं जाते. अक्षरशः शरीराचे तुकडे तुकडे केले हो. आणि मग ते तुकडे भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावरती त्या ठिकाणी फेकलेले आहेत. आणि त्या ठिकाणी रात्रीचे आपले वधूचे लोक येतात, ते गोळा करतात. ज्यांनी ते तुकडे वेचले ते वेचले देशमुख. आणि मग आपल्या राजांना असाच अग्नी द्यायचा का म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी ते शिवलं. त्या देशमुखांना शिवले देशमुख. आजही ती वधूमध्ये लोक आहेत. आणि मग त्या ठिकाणी अग्नी दिलेला आहे त्यांना. आणि म्हणून त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक झालेलं आहे. परंतु संभाजीराजांनी इथं जर धर्म बदलला असता तर काय करावं लागलं असतं का? काहीच नसतं. कारण राजाने बदलला तर प्रजेला बदलावा लागतो. परंतु त्या ठिकाणी जरी तसं झालेलं असलं तरीही तिथून एक संदेश गेलेला आहे. आपला राजा आपल्या धर्मासाठी एवढा मोठं बलिदान देतो आणि मग हाच सगळा संदेश संपूर्ण सगळीकडे फिरला गेलेला आहे. तिथून पुढं संभाजीराजांना पकडेपर्यंत ह्या औरंगजेबाची 9 वर्ष गेलीत. पण तिथून पुढं पुन्हा एकदा 17-18 वर्ष हे स्वराज्य जिंकण्यासाठी तो इथं थांबलाय. आणि तरीही स्वराज्य जिंकू शकत नाही. कारण धर्मवीर संभाजीराजाच्या बलिदानातून प्रत्येक ह्याच्यातून त्याचा एक संदेश गेलाय. आणि प्रत्येक घराघरामध्ये एक एक संभाजी आणि शिवाजी महाराज तयार झाले. आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे युद्ध हरत नाहीत. ते प्रत्येक युद्ध चालू आहे. आणि युद्ध चालू असताना त्याच्यात कधी 17-18 वर्ष जातात हे त्याला कळत नाही. जो स्वराज्य जिंकायला आलता, स्वराज्य गळंकृत करायला आलता, परंतु तो कधीच जिंकला नाही. त्याला नगरजवळ मरावं लागतं. 17-18 वर्षानंतर म्हणजे वयाची 27 वर्ष 39 वर्ष त्यांनी राज्य केलंय. आणि त्याच्यातली त्यांनी 27 वर्ष ह्या स्वराज्य जिंकण्यासाठी घालवले पहा. आणि तरीही तो जिंकू शकत नाही. नगरजवळ असताना एकदा तो मरतोय. आणि तिथून पुढं त्याची ध्येय कुठं न्यायचं होता? त्याला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये पुरायला न्यायचा होता. परंतु जीर्ण झालेलं शरीर होतं. त्याचं 89 वय होतं. आणि मग 89 वय झाल्यामुळे ते शरीर कुजायला लागलं. कातडी काढले, भिंगारमध्ये पुरलेले आहेत पा तिथं नगरला गेला तर. आणि मग तिथून पुढं पुन्हा शरीर पुढे घेऊन जायला लागले. 2 मुलं त्याची जिवंत आहेत, आजम आणि मुअज्जम. आणि ते घेऊन जात असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे? मध्य प्रदेश जाजाव म्हणून गाव आहे, तिथं दोघा भावांचं युद्ध होतं. त्यातला एक जण मारला गेलेला आहे. आणि मग त्यांच्याबरोबर ज्यावेळेस आपल्या येसूबाई ह्या किल्ल्यावर आल्या होत्या, ह्या किल्ल्यामध्ये राहिलेल्या आहेत. आणि ह्या किल्ल्यामध्ये राहिल्यानंतर त्यांना देखील शाहूला त्यांच्या मुलाला त्यांना आता मोठा इतिहास मी सांगितला नाही मुद्दाम, आपल्याला वेळ झालेला आहे. पण त्यांना घेऊन जात असताना मग त्या ठिकाणी आपले पहिले जे पेशवे आहेत ना बाळाजी विश्वनाथ, त्यांनी शाहूराजांना सोडून आणले. आणि पुन्हा एकदा स्वराज्याची दुसरी गादी. तोपर्यंत ताराराणीने काय केलेलं आहे की ह्या औरंगजेबाने जेवढे किल्ले जिंकलेत परत मिळवलेले आहेत. आणि मग ताराराणीने सांगितलं, हा बाळाजी विश्वनाथ घेऊन आल्यानंतर म्हणलं आता स्वराज्याचा वारसदार आलाय, त्यांना देऊन टाका. मग त्या ठिकाणी ताराराणीने सांगितलं, आता मी माझ्या मुलाला हे राज्य देणार आहे. माझ्या शिवबाला, त्याचं मुलाचं देखील शिवबा नाव होतं, त्याला देणार आहे. कारण जे शिवाजी महाराजांनी जिंकलं ते संभाजी महाराजांच्या हातून गेलं. मी पुन्हा हे जिंकलंय म्हणून मी माझ्या मुलाला गादीवरती बसवणार आहे. त्यांचे वाद होतात आणि त्याच्यात 2 गाद्या झाल्या, एक कोल्हापूरची आणि एक साताऱ्याची. अशा प्रकारे त्या स्वराज्याची वाटणी झालेली. परंतु संभाजी महाराजांनी जर धर्म बदलला असता तर काय झालं असतं हो? आणि म्हणून आपण ह्या किल्ल्यावरती संभाजी महाराज धर्मवीर झालेत हे आवर्जून सांगत असतो. खरं तर हिंदू धर्माचा सत्व पाहणारा रक्तरंजित इतिहास इथं घडलेला आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणची माती जर तुम्ही तुमच्या मुलांच्या कपाळाला लावली ना, त्याच्यात चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही. येणाऱ्या पिढीला तुम्ही हिरो म्हणून कुणाला जर समोर करायचं असेल ना तर छत्रपती संभाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांना करा. कारण मरावं कसं धर्मासाठी हे संभाजी महाराजांनी शिकवलं. जसं शिवाजी महाराजांनी शिकवलं ना जगावं कसं, तसंच धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मासाठी कसं मरावं हिथं शिकवलंय. म्हणून आपण या ठिकाणी यावं, नतमस्तक व्हावं. खरं तर संभाजी महाराजांचं आपण पाहतो की एवढा मोठं शौर्य आहे, परंतु आजपर्यंत असंच जागृत राहिलेलं आहे. या ठिकाणी दुर्दशा पाहतोय आपण. खरं तर मोठं स्मारक असावं. ह्या सिंहासनावरती ज्या सिंहासनावर औरंगजेबाने काय केलेत, आदेश दिलेत ना संभाजी महाराजांनी डोळे काढण्याचे, त्याचे नख काढण्याचे, दात पाडण्याचे, डोळ्यात सळ्या फिरवण्याचे, त्या औरंगजेबाच्या त्या सिंहासनाच्या ओट्यावरती पूर्ण आकृती सिंहासनावर बसलेला संभाजीराजांचा पुतळा असला पाहिजे. या ठिकाणी शंभूसृष्टी असली पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला राहण्याची सोय झाली पाहिजे. एवढा मोठा किल्ला आहे.
सिद्धटेक पासून जवळ आहे, तिथे येणारा सगळा हिंदू पर्यटक आहे. श्रीगोंदा तालुक्याला पर्यटन स्थळ मिळेल आणि एक पर्यटन स्थळ म्हणजे एक MIDC असल्यासारखं आहे मित्रांनो. त्याच्याकरता ह्या तालुक्याच्या सर्व जे काही नेते आहेत त्यांनी विचार करून ह्या ठिकाणी मोठ्यात मोठं स्मारक कसं होईल आणि संभाजी महाराजांनी देखील शंभूसृष्टी कशी होईल या ठिकाणी असा विचार करावा असं मला वाटतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धन्यवाद. देना घोषणा हे करणार ते असावं म्हणून हा स्तंभ आम्ही 2008 मध्ये एका मंदिरात आणून लावलाय. खरं सांगाय काय हरकत नाही. कारण इथं काहीच नव्हतं. पुरातत्व विभाग आम्हाला काय करून देत नव्हतं. शूटिंग नाही केलं चालेल त्याचं. आणि मग इथं काय केलं आम्ही गडावर आपण आता दिवाने आम पाहिला. आता दिवाने खास मध्ये आहोत. खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा किंवा गुप्त चर्चा करण्यासाठी हा स्वागत कक्ष आहे. स्वागत कक्ष मध्ये आत्ताचा आपला हॉल समजूया. ह्या ठिकाणी हे सिंपल दिसतंय तुम्हाला. त्याच्याकडे हॉल दिसतो. हा कारंजाचा शेट आहे. ज्यावेळेस मोठेच पाणी पडायचं ना त्यावेळेस इथं कारंजा उडत असते. आणि ह्यातलं सगळं पाणी कुठं जायचं पुन्हा तळघरामध्ये. ते खोल दिसतंय का त्याच्यातून. परंतु छतावरचं देखील इथं पाणी घेतलेले खाली. म्हणजे वर्षभर पुरल एवढी पाणी साठा कुठं असायचा इथं तळघरामध्ये असायचा. म्हणजे जरी किल्ल्याला वेढा पडला एखादी वेळ अशी आली तर ते पाणी वर्षभर पुरावं म्हणून इथं तळघरामध्ये पाणी साठवायचं. कुठलं पावसाचं पाणी छतावरून खापरी पाईपलाईन खाली घेतलं. इथं ज्यावेळेस आपण हा स्वागत कक्ष स्वागत केलं आणि आता आपण ना धर्मवीर गडावर काय बघतो का दिवाणी खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा. म्हणजे या ठिकाणी गुप्त चर्चा चालायच्या. बाहेरच्या बाजूला पारेकरी दरवाजे त्याला पारेकरी बाहेर आहेत. हे किती वैभव असं पाहिजे का तुम्हाला. तिथे ना गुलाब पाणी साठवलेले. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या पाणी साठवलेले सुगंध पसरलेला आहे. त्याचबरोबर वरच्या बाजूला ते चित्र काढण्याकरता जागा आहे आहेत ना. खालच्या बाजूला 3D चित्र मूर्ती लावण्याकरता त्याला सागवानी अशी काही जाळे आहे आणि त्याला झिरमिळीत अशी पडदे सोडलेले. नदीचं तिकडून पाहिलं आपण नदीवरून थंड हवा येते इथं. म्हणजे जसं एसी मध्ये त्यांची मिटिंग चालली की काय. म्हणजे नाही का आपले गुवाहाटीला गेले काय ते डोंगर काय ती झाडी तसं काय ती नदी आपली पाय भीमा नदीचं ते दृश्य पाहतो मी. आणि विशेष म्हणजे इथं काय आहे आता उजनीचं बॅकवॉटर आहे परंतु ते पाणी सतत वाहत असायचं खळखळत असायचं म्हणून त्याच्यावर थंड हवा आतमध्ये येत असायची. अशी रचना आहे. म्हणजे खलबतखाना इतका सुंदर दिसतो की या ठिकाणी गाद्या घेतले तक्ते लोट लावलेले आणि त्याच्यावरती त्या राजांच्या चर्चा चाललेल्या आहेत. असं हे चर्चा करण्याचं ठिकाण खलबतखाना किंवा गुप्त चर्चा करण्याची जागा हा आपण पाहतोय दिवाणी खास. आता आपण त्याची नहाण्याची किंवा आंघोळ करण्याची स्नान करण्याची जागा पाहणार होतो. त्याला हमामखाना म्हटलं जातं. कदाचित हमाम सामनाला नाव देखील त्याच्यावर मिळालं असेल. तर पलीकडच्या बाजूला हमामखाना पाहायचा आहे. त्या ठिकाणी आपण जाऊया. या माझ्याबरोबर. काय करायचे पूर्वी लोक दारोगट्या करायचे. कोपरे लिपलेले बघा टाकही इतकं बुजवलेलं आहे. चौरंगावरती चांदीच्या सोन्याचे पाय द्यायचे आतमध्ये जायचं राजाने आंघोळीला. ह्या खापरी पाईपलाईन दिसतात ना ह्याच्यामधून सुगंधी अत्तर तेल वरच्या बाजूला कालवलं जायचं. एक टाकं वर गेल्यानंतर पाहणार आहोत आपण. आणि मग ते सोन्याच्या कॉकनी त्या राजाने अंगावरती घ्यायचं. आणि आंघोळ करतात इतक्या खोल पाण्यामध्ये मुलांना आंघोळ करता येईल का नाही येणार ना. मुलं लहान असतात. लहान मुलांकरता लहान टब आहे पाहिजे. इथं पण खापरी पाईपलाईनची आवश्यकता आपल्याला पायऱ्या उतरायला त्यांना. त्याचबरोबर या ठिकाणी आरशे लावलेले. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ह्याचं काय केलेलं आहे माहिती का आपण कार्बन डेटिंग केलेले आहे. चुन्याचा औषध विटांचे औषध नेलेले. हा यादवांच्याही आधीचा किल्ला असावा असे या ठिकाणी आपल्याला नोंदी सापडलेल्या. मुसलमानांनी बांधलं असतं मुघलांनी बांधलं असतं. या ठिकाणी देवघर असतं का ह्याला ईशान्य कोपऱ्यावरती म्हणजे जो देव कोपरा असतो ना आपला उत्तरेच्या आणि पूर्वेच्या तिथं देवघर पाहायला मिळतं. देवघराच्या ईशान्य कोपऱ्यावरती कोपरा आहे. चोरांनी खाली तळघरामध्ये उकरलंय त्याच्यामुळे आपल्या हे लक्षात येणार नाही. परंतु इथं बेड होऊ शकतो का नाही. आणि ईशान्य कोपऱ्यावरती हे देवघर असल्यामुळे त्या ठिकाणी देवळी बनवलेली. आता आपल्याला ह्या कोपऱ्यावरती ना वरून आलेले पाईपलाईनचे औषध दिसतात ते पाहिजे. इकडे जा इकडे पुढे पुढे अजून या कोपऱ्यावर इकडे इकडे दरवाजा पलीकडच्या बाजूला दिसत वर वर वरून पाईपलाईन आहे बघा इथं बरोबर. वरून छतावरच्या पाईपलाईन ह्या भिंतीमधून आतमध्ये घेतल्यात. वर गेल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत. बघा इथं अशी पाईपलाईन दिसतात ते पहा. बरोबर पाईपलाईनचे औषध दिसतात ते आपल्याला तिथं. नाही पाय दुखायला लागले आता.
काय दुकान लागेल बघ 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 इकडे जा इथं जा ती स्पष्ट पाहता येते नाही ना बघतोय तो इकडे येते, ती पाहतो तिथं पाठी हो ना हे जरा धोकादायकच आहे ए लहान मुलांना पकडा आता आपण आहे ना बरं का या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोर एक टेकडी दिसते का तिथे आहे ना पूर्वी 7 मजली इमारत होती किती 7 मजली त्याच्यामध्ये धनागार शस्त्रागार वगैरे सगळं होतं की नाही तसे त्याचे जे विभाग होते तर ती इमारत तिथं दरबारामध्ये त्या बाजूला होती हा पाले किल्ला 3.5 एकर मध्ये